जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज इज लास्ट पीस ऑफ वर्क. क्या बात. पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही, मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना. आणि ज्या दिवशी तुम्ही नवीन लिहिलेलं असतं त्या दिवशी तुम्ही जगात बाहेर हिंडायला बाहेर पडता आणि खिशात नवीन कविता असते तेव्हा तुम्ही गर्भश्रीमंत असता. ती प्रतिभाच कदाचित तुला किंवा तू प्रतिभेला म्हणत असशील की केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे. तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी तुला वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना तसे काहीतरी होते तुला सोडून. नमस्कार रसिक हो. मनडेवी तनघाच्या सीझन 3च्या एका रिफ्रेशिंग भागात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी अनघा मोडक मनपूर्वक स्वागत करते. आज एका अवलिया कलावंताला आपण भेटणार आहोत. त्याची ओळख करून द्यायची तर कवी, गीतकार, पटकथा लेखक, संहिता लेखक, उत्तम रसिक, आस्वादक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत दिलदार माणूस असा आपल्या सगळ्यांचा लाडका वैभव जोशी. त्याच्याशी आज गप्पा मारणार आहोत. आणि त्याचं नावच इतकं गोड आहे. मला असं वाटतं वैभव म्हणजे फक्त संपन्नता नाही, त्याच्या समृद्धीला स्थिरत्व असतं असा ठेहराव असणारा असा आमचा अतिशय गोड वैभव दादा. वैभव दादा, खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. माझ्यासाठी खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे ही की तू माझी मुलाखत घेते. अरे, जी उत्तम साहित्याची आस्वादक आहे आणि स्वतः ओघवतं स्पॉन्टेनियस बोलणारी मुलगी आहे, कलाकार आहे. आणि याहून महत्त्वाचं म्हणजे स्वयं टॉक सारख्या संस्थेच्या जे काही उपक्रम चालतात त्याच्यामध्ये माझी मुलाखत होती, याचा मला खूप जास्त आनंद. इट इज आवर प्लेजर असं आम्ही म्हणू, जेन्युइनली. म्युच्युअल ॲडमिरेशन. येस. तर आपण तुझ्याबरोबर गप्पांना सुरुवात करणार आहोत. तर दादा, नेहमीच आपण म्हणतो की आत्ता ज्या यशाच्या एका शिखरावरती तू आहेस, पण या सगळ्याची पाळंमुळं निश्चितपणे बालपणात असतात. पण त्याही आधी मला असं वाटतं की सगळे संस्कार आहेत. तर कोणत्या कोणत्या संस्कारांनी तुला तुझी जडणघडण झाली किंवा तुला घडवलंय असं तुला वाटतं? सर्वात आधी म्हणजे जो संस्कार इथे कामी येईल की मला अजिबात असं वाटत नाही की मी यशाच्या शिखरावरती आहे. मी नेहमी म्हणतो की एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज इज लास्ट पीस ऑफ वर्क. क्या बात. तर समजा मी एखादी नवीन कविता लिहून 2-3 दिवस झाले असतील तर आता मी खरं तर यशाच्या तळाशी आहे. शिखर तर खूप लांबची गोष्ट आहे. म्हणजे कवी म्हणून आता तुम्ही बँकरप्ट वाटू शकता स्वतःला, अशा परिस्थितीत असता जोपर्यंत नवीन तुम्ही सातत्याने काही लिहित नाही. बरोबर. आणि ज्या दिवशी तुम्ही नवीन लिहिलेलं असतं त्या दिवशी तुम्ही जगात बाहेर हिंडायला बाहेर पडता आणि खिशात नवीन कविता असते तेव्हा तुम्ही गर्भश्रीमंत असता. असं मला वाटतं. परंतु संस्कार घरामध्ये वडिलांचे, आईचे संस्कार पहिल्यापासून जे झालेले आहेत त्याच्यामध्ये वडिलांचं इंग्लिश लिटरेचरवरचं प्रेम आणि प्रभुत्व, वाचन त्यांचं जे काही होतं त्याचे खूप जास्त माझ्यावरती इम्प्रेशन्स आहेत. आणि शास्त्रीय संगीताची आवड असले त्यांना. आणि माझी बहीण अलंकार आहे शास्त्रीय संगीतात. आणि माझं तबल्याचं शिक्षण आणि त्याबरोबर येणारी काय म्हणजे गुरूंप्रती असलेला आदर आणि विनयशील वृत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्या तेव्हापासनं मातीत पाय घट्ट जरी आभाळाला हात लागले तुमचे तरी पहिली अट ही असली पाहिजे की मातीतनं पाय नाही सुटला पाहिजे. तर ते टिकवून ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यांना ते खूपच, माझ्या वडिलांना फार चांगलं जमलं होतं. माणसं जपणं म्हणा किंवा संस्कार पुढे नेणं, तर ते फॉलो करण्याचा मी प्रयत्न करतोय. बाकी काय नाही. क्या बात आहे. खरं तर तू दादा तुझा मोठेपणा आहे जो तू अत्यंत महत्त्वाचा गुण सांगितलास. मला असं वाटतं की आम्ही प्रत्येकाने तो आधी मनात रुजवला पाहिजे.
कारण टप्प्याटप्प्याने जसे आम्ही वरती चढत जातो तशी हवाही चढत जाते. तर हाच पहिला संस्कार आहे की तू जसं म्हणालास की प्रत्येक टप्प्यावरती कदाचित आपण जमिनीशी चिकटून आहोत हे भान ठेवून आम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. जो विषय तू आता म्हणालास की या सगळ्या संगीताचं किंवा साहित्याचं वातावरण तुझ्या घरी होतं, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेला लिहायची उर्मी होते असं नाही. ज्या ज्याला आपण बघत जातो तर अशी कुठली उर्मी होती जेव्हा तुला कळलं की ही लिहिण्याची उर्मी आहे किंवा माझा हात लिहिताय? मी तसं खूप एक वाया गेलेला मुलगा होतो सोलापुरात. मी नेहमी माझ्या कार्यक्रमाला जी तरुण मुलं येतात त्यांना अगदी प्रांजळपणे ही गोष्ट सांगतो की आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावरती तुमचा मार्ग चुकू शकतो. आणि माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती आणि 3 वर्षासाठी आम्ही सोलापूरपासून जरा आत तालुक्याच्या ठिकाणी मंगळवेढ्याला गेलो होतो. तर त्या 3 वर्षात माझं सगळं राहणीमान मंगळवेढ्यामध्ये बदलून गेलं. इथे स्क्रॅबल आणि क्रिकेट खेळणारा मुलगा तिथे जाऊन आट्यापाट्या आणि सुरपारंब्या खेळायला लागला. तुमची वेशभूषा बदलली पूर्ण. या सगळ्या गोष्टी आणि ते फॉर्मॅटिव्ह एज असतं, त्याच्यामध्ये तुमच्यावरती इम्प्रेशन्स होत असतात. त्यामुळं मी तीच कॅरी करून परत 3 वर्षांनी जेव्हा वडिलांची बदली सोलापूरला झाली आणि कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी गेलो तर माझं जबरदस्त रॅगिंग झालं माझ्या बावळट वेशावरनं म्हणा किंवा वेशावरनं. आणि इतकं त्या दिवशी मला ते लागलं की नंतरची 2 वर्ष मी कॉलेजलाच गेलो नाही आणि माझं एज्युकेशन ट्रॅकवरनं जरासं निसटलं. परंतु तेव्हा या सगळ्या अवस्थांमधून जात असताना, फ्रस्ट्रेशन्समधून जात असताना शिक्षणाचा हात घट्ट धरून ठेवणं गरजेचं होतं. तुम्हाला तुमच्या फॅमिलीतल्या इतर लोकांचे पीअर प्रेशर असतं. बरोबर. तुमचे आतेभाऊ मावसभाऊ खूप चांगल्या मार्कांनी पुढे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बघत असतात. घरामध्ये अपेक्षा असतात घरच्यांच्या. आणि आतापर्यंत चांगला असलेला विद्यार्थी अचानक असा कसा हे झाला. हे सगळं असताना सुद्धा मला असं वाटतं की तेव्हा ते सगळं साचत गेलं फक्त माझ्यामध्ये. आणि नंतर माझं करिअर ट्रॅकला आल्यानंतर मी जेव्हा इंजिनिअरिंग करण्यासाठी औरंगाबादला गेलो आणि हॉस्टेलवरती किंवा रूमवरती एकटा राहायला लागलो तेव्हा खऱ्या अर्थाने तो सगळा विस्फोट जो आहे, लोनलीनेस म्हणा किंवा होम सिकनेस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो कुठेतरी व्यक्त करायला हवा आपण, असं त्या काळात औरंगाबादच्या काळामध्ये माझं लेखन सुरू झालं. म्हणजे अजिबात असं ग्लॅमरस माझी कथा नाहीये की मला 4थीतच 5वीतच कसं सुचलं, शेजारच्या बाकड्यावर एक चांगली मुलगी बसायची आणि त्याच्याकडे असं काहीच घडलं नाही माझ्या आयुष्यावर. परंतु नंतर मी जो लिहू लागलो ती उर्मी टचवूड अगदी काल रात्रीपर्यंत टिकू नये की मला काहीतरी लिहावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं आजूबाजूच्या परिस्थितीवरती, मनोव्यापाराबद्दल बोलावंसं वाटतं, नातेसंबंधांबद्दल बोलावं वाटतं, त्यांच्या वेगवेगळ्या शक्यता शोधून बघाव्याशा वाटतात. आणि त्याच्यासाठी माध्यम म्हणून मी कविता वाचतो किंवा कविता लिहितो. वा, जसं तू आता म्हणालास की आतापर्यंत ती उर्मी टिकून राहिली, केवढं म्हणजे महत्वाचं आहे. कारण तू जेव्हा हे प्रत्येक वेळी सांगतोस की तू आधीची नोकरी सोडलीस आणि कवितेत आलास, हर क्षणी मनात विचार येतो की ही सगळी प्रलोभनं बाजूला टाकणं हे क्षणिक असेल, पण पुढे काय याची भीती नाही वाटत कधी? किंवा सुचलं नाही तर सुचलं नाही तर याची भीती जबरदस्त असते. म्हणजे आता अगदी इथे येताना सुद्धा लिफ्टमध्ये मला विचार येत होता की समज तू म्हणालीस की पटकन काल रात्री तू काय लिहिलंस ते ऐकव, आणि जर मी असं, आणि मी म्हणू शकतो की नाही मला सुचलं काल, परंतु त्या न सुचण्याचा खेद खूप जास्त असतो. आणि क्रिएटिव्ह ब्लॉकला जे सगळेजण आर्टिस्ट घाबरतात त्याची भीती असते, कारण तुम्हाला खात्रीच नसते की तुमच्याकडनं कधी काय निघेल हातातून. मला गंमत अशी वाटते की कधी कधी की मी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना 15 दिवसात गाणं देतो किंवा 8 दिवसात गाणं देतो, हे कुठल्या बळावर म्हणतो आपण? म्हणजे एक काहीतरी एक मागचा तुमचा लसावी असतो की तुम्हाला साधारण एक गाणं लिहायला एवढे दिवस लागतात, त्याच्याच वरती फक्त ते बेस्ड आहे, पण ते खूप लूजली बेस्ड आहे. तुम्हाला ते गाणं कधी सुचेल, कदाचित तुम्ही फोन ठेवल्यानंतर 15 मिनिटांनी तुम्ही गाणं पाठवालही, असंही झालेलं आहे. आणि अनेकदा असं होतं की महिने तुम्ही ते गाणं नाही लिहू शकत, तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही कृपया दुसऱ्यांकडनं करून घ्या. त्यामुळे तुम्ही सातत्याने लिहितं राहण्यासाठी जे जे काही कंडिशनिंग करायला लागतं तेवढ्यामध्येच फक्त रमणे हा प्रयत्न चाललेला असतो त्याच्यामध्ये. वा, पण हे कंडिशनिंग करावं लागतं हे म्हणणं सोपं आहे रे, पण म्हणजे करायचं काय हा मोठा प्रश्न असतो ना. तो रियाज आहे शेवटी. तर तो मला तरी कवितेसाठी 4 खांबांवरती हा तंबू आधारलेला आणि त्याच सिक्वेन्सने असं मला वाटतं. कोणते? वाचन,
चिंतन, मनन आणि मग लेखन. क्या बात. लेखन झालं की तुम्ही पटकिनी परत स्वतःच्याच काव्याच्या प्रेमात न पडता तुमच्या आजूबाजूची मुलं काय लिहित आहेत, पुढच्या पिढीतली मुलं काय लिहित आहेत, मागच्या पिढीतल्या लोकांनी या विषयावर काय लिहून ठेवलंय याचं वाचन केलं. आणि फक्त तुम्ही कविता करता म्हणजे काव्यसंग्रहच वाचायला पाहिजे, मुशायरेच ऐकले पाहिजेत असं नाही, तर तुमचं गद्य वाचन काय आहे. आणि अलीकडे तर ते मला अगदी जास्त जास्त अधोरेखित होत चाललेलं आहे की या सगळ्याचा मूलभूत पाया वाचन आहे. खरं. तुम्ही माणूस म्हणून कसे घडता, तुम्ही कलाकार म्हणून कसे घडता, तुम्ही लेखक म्हणून कसे घडता, ह्याच्यासाठी सर्वात आधी तुमच्यातला वाचक जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही धडपड केली पाहिजे. तू आत्ता बोलतोस आपण पुस्तकांच्याच छान दुकानात बसून गप्पा अरे मारतोय. माझं आवडतं हे खरंय. दालन आहे भावार्थ. आणि म्हणजे तू दालन हा इतका छान शब्द वापरलास. बरेचदा आम्ही दुकान म्हणून फक्त विक्री पुरतं बघतो रे ते, पण ते इथल्या लोकांचं वागणं सुद्धा म्हणजे ट्रीटमेंट जी देतात वाचकांना, मी पुन्हा ग्राहक नाही म्हणणार, ते सुद्धा कोणाला तरी अगदी एखाद्या दालनात प्रवेश करता आहात तुम्ही आणि BIT वर पेस तुम्ही इथे वाचा बसा, हे सगळं फार दुर्मिळ आहे. छान आहे खूप. तू पुस्तकांचा विषय काढलाच आहेस तर म्हणजे खरं तर फेसबुकवर स्वच्छ शब्दात सांगायचं तर फुकट अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळत असतात, चांगल्या वाईट भल्या बुऱ्या. आणि अशा वेळेला पुस्तकांकडे पाहण्याची वृत्ती हळूहळू अजून अजून कमी होतीये. पण मला नाही तू अपवाद आहेस. तर आत्ताची 2 पुस्तकं विक्रमी विक्री असंच म्हणू शकतो. तर काय फॅन्टॅस्टिक अनुभव आहे रे तो. मला आश्चर्य, देवाची कृपा आहे, रसिकांची कृपा आहे. कारण 26 जानेवारीला 2 पुस्तकं प्रकाशित केली, म्हणजे कसं की आणि काळ सरकत राहिला, रसिक साहित्याने ती प्रकाशित केलेली आहेत. तर आत्ता मागच्या आठवड्यामध्ये बघितलं तर साधारण 6 महिन्यात 6.5-7 लाखांची विक्री झालेली आहे त्या पुस्तकांची. तर मला नेहमी असं वाटतं की मराठी वाचन संपत चाललेलं आहे, कवितांकडे कोण बघतं, ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रतिसादामुळे खोट्या ठरतात. अर्थात ह्याच्यामध्ये मी कार्यक्रम पण करतो आणि मग तिथेही पुस्तकं विक्रीला असतात, तेव्हा लोकांचा युफोरिया असतो की कार्यक्रम ऐकल्या ऐकल्या मला ह्या कविता वाचायच्यात घरी जाऊन निवांत. सादरीकरणातून एक अर्थ लागतो, कदाचित त्याचे अनेक 100 अर्थ वेगळे असू शकतात. ते वाचताना त्या कागदावरनं हात फिरवताना तुम्हाला जाणवू शकतात. त्यामुळे तेव्हा त्या पुस्तकांची विक्री सर्वात जास्त पीकला असते असं मला वाटतं. पण अदरवाईज त्याच्याशिवाय सुद्धा ह्या पुस्तकांची विक्री आजपर्यंत तरी छान चालली आहे. क्या बात आहे. वा वा. दोन्ही पुस्तकांविषयी थोडंसं सांगशील, म्हणजे कसं की ही तुझी दीर्घ कविता आहे आणि त्याच्यावरनं ते पुस्तक लिहिलं असं आम्ही ऐकलंय. तर शीर्षकांचं काय नेहमीच घोळ असतो, म्हणजे काव्यसंग्रहाचं शीर्षक काय ठेवायचं. म्हणजे मी एक असा पोलाइटली प्रश्न विचारला होता माझ्या प्रकाशकांना की नाव नसलेलं पुस्तक आपण काढू शकतो का. तर ते कॉपीराईटसाठी त्यांना कुठला तरी नंबर, ISBN नंबरसाठी त्यांना कुठलं तरी नाव लागतं. अदरवाईज मला वाटतच नव्हतं की आपण त्याला काय नाव द्यावं, कुठल्या तरी एका कवितेचं उचलून नाव द्यावं. परंतु म्हणजे कसं की हे जे देवाबरोबर भांडण जे मी केलेलं आहे की या सगळ्या ह्याच्यात मग तू कसं काय ऐशो आरामात AC देवळांमध्ये जाऊन बसलास आणि बाहेर हे काय चाललेलं आहे. तर ते भांडण करताना कोणाशी आपल्याला नीट सांगता येत नाही, कारण आपण एक्सायटेड असतो खूप आणि आपल्याला बरंच बोलायचं असतं छोट्याशा काळामध्ये आणि आपला मुद्दा पटवून द्यायचा असतो. त्यामुळे त्या कवितेमध्ये आपोआपच सतत म्हणजे कसं की मला असं म्हणायचं, पण तसं नाही, पण म्हणजे कसं की मला असं जे आलेलं आहे तर ते इतस्ततः विखुरले पण आहे त्याच्यामध्ये. आणि तो काव्यसंग्रह सुद्धा अशाच विचारांचा आहे. म्हणजे त्याला काही कुठली अशी क्रॉनॉलॉजी नाही आहे, अमुक एक विषय किंवा आधी थोडंसं प्रेम कविता, नंतर मग थोड्याशा मॅच्युअर कविता, मग एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स, मग नंतर फिलॉसॉफिकल, मग निसर्ग, मग असं कुठलाही त्याला क्रम नाहीये. मग मला ते त्याच्यासाठी योग्य वाटलं की संयुक्तिक वाटलं की म्हणजे कसं की हे या काव्यसंग्रहाला जाऊ शकतं. म्हणजे लोकांना बघायलाच की अजून वैभव जोशीला काय म्हणायचं हे कळलेलंच नाहीये. सो दॅट इज अन ऍक्सेप्टन्स. आणि काळ सरकत राहिला मात्र अगदी ठाम स्टेटमेंट आहे, एक विधान आहे. आणि तो सरकणारा काळ मी पाहिलेला आहे, जो गझलांच्या स्वरूपात आलेला आहे, तो गझल संग्रह आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जसं सुरेश भट म्हणायचे की तुमच्या ओळींचा सुविचार व्हायला पाहिजे, लोकांनी पुढे जाऊन कोट केल्या पाहिजेत तुमच्या ओळी. तर त्यातल्या काही अशा अनेक कोटेबल कोट्स मला जाणवतात. उदाहरणार्थ, भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही, रक्त घोटू लागता आभाळ चादर होत नाही, माणसांचा संच आहे माणसांचा मंच आहे,
मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. हे आम्ही काळ सरकताना पाहिलेलं आहे. किंवा नात्याबद्दल बोलताना तू म्हणालीस ते खरे होते, शांत डोहात भोवरे होते, हीच शोकांतिका तुझी माझी, काच शाबूत पण चरे होते. तर एखाद्या नात्याबद्दल बोलताना अशा गोष्टी बोलल्या गेलेल्या त्याच्यामध्ये. तर त्या बाबतीत मी थोडासा मला थोडासा आत्मविश्वास होता, म्हणून मी ते अगदी असं ठाम शिक्कामोर्तब केल्यासारखी काळ सरकत राहिला आणि तो माझ्या डोळ्यासमोर सरकलेला काळ आहे म्हणून तसं नाव दिलेलं आहे. तू बोलायला लागलास की मी प्रश्न विचारायची विसरून जाते. पण अरे हे शब्द इतक्या झरझर झरझर आमच्या समोर इतक्या प्रतिमा उभ्या करत जातात. आज भावार्थ नाव आहे, मग आजपासून एक ओवी मनात चिरंतन ठळक होत राहते म्हणतो ना, तुझ्या बाबतीत मला ती कायम खरी वाटते ज्ञानोबांची, की पुढा स्नेह पाझरे, मागा धावती अक्षरे, शब्द पाठी अवसरे कृपाधी. तर तसं तुझ्या बाबतीत वाटतं की चिरंतन कृपावंत आहेस दादा, त्याच्यामुळे ते झिरपत राहतं आणि सातत्याने आम्हाला त्या सत्याप्रती घेऊन जात राहतं. पण या सत्याचा शोध घेत असताना तू आजूबाजूच्या अनेक काही गोष्टी चटकन बाजूला सोडल्यास. थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊ. बऱ्याचदा तुझ्याकडे बघताना दादाने नोकरी सोडली छान किंमत असणाऱ्या पगाराची किंवा छान पगारांची, पण पुढचा जो मोठा काळ आहे तो आम्ही बघत नाही. तर त्या संदर्भाने तू काय सांगशील आम्हा सगळ्यांना? खूप छोटी गोष्ट असते बघ आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांची. म्हणजे मी एका गिल्टमधनं नोकरी सोडली. मी माझ्या टाइम्स ऑफ इंडिया या मध्ये मी काम करत होतो. त्यांना माहिती होतं की मी सिनेमांची गाणी लिहितो, तेव्हा छोटी छोटी कामं करत होतो मी, आणि त्यांचा त्याला काही आक्षेप नव्हता. जनरली HR डिपार्टमेंटला आक्षेप असतो की तुम्ही दोन्हीकडे पैसे नाही कमवू शकत. पण माझे जे बॉस होते त्यांना त्या गोष्टीचा अभिमान होता. प्रणब मजुमदार म्हणून जे होते, जे अरुणाताई ढेरेंचे खूप जवळचे मित्र, आणि बंगाली माणूस अरुणाताईंकडे 1-2 रविवार आड जाऊन मराठी कविता ऐकत बसायचा. तर त्यांनी जेव्हा अरुणाताईंना सांगितलं की मला एक माणूस हवा आहे एका मोठ्या पोझिशनवरती, तर तेव्हा ते माझं नाव आलं त्यांच्या बोलण्यामध्ये आणि मी कॅननमधली नोकरी सोडून तिकडे लागलो. परंतु एक दिवस मी असं करायचो की 8:40ला सकाळी ब्लेझर वगैरे घालून ऑफिसला पोचायचं आणि 6 वाजता एवढ्या मोठ्या पोझिशनचा माणूस 6 वाजता पहिल्यांदा थंब प्रिंट करून बाहेर पडायला धडपडणार, आणि एक कवी आणि एक मार्केटिंग मधला माणूस, याच्यामध्ये तुम्ही स्प्लिट झाला होत, म्हणजे आयुष्य तुमचं स्प्लिट झालं होतं आणि नक्की आपलं काय ध्येय आहे आपलं आणि कशाचा ध्यास आहे हे कळायचं नाही. त्यामुळे आतमधलं एक जनावर सातत्याने दिवसभर गुदमरत असायचं त्या ब्लेझरमध्ये. आणि मग 6-6:30 झाले की मी जाऊन बसायचो. ग्रेस साहेबांचे फोन यायचे तेव्हा, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात आणि ते विश्व मला पूर्णपणे वेगळं वाटायचं आणि सातत्याने जाणवायचं की आपल्याला हे करायचं आहे. आपण दिवसभर करतो आहोत आणि तुम्हाला प्रपंच चालवायचा आहे, ह्या गोष्टी करायलाच लागणार आहेत, परंतु हे नाहीये मला जे करायचं आहे आयुष्यामध्ये. पण तरी मी एक पाळलं होतं की मी ऑफिस आवर्समध्ये कधी गाणं लिहायचं नाही किंवा कुठलंही काम करायचं नाही, कवितांच्या ओळी सुचल्यात वगैरे असं काही नाही. पण एकदा फक्त असं झालं की रूपकुमार राठोडजींना एक गाणं डब करायचं होतं आणि ते 4-5 दिवसांनी होतं, परंतु अचानक त्यांना US ला जायचं ठरलं आणि लगेचच द्यायचं आज ते गाणं असं झालं. म्हणून मी लंच टाइम मध्ये ते गाणं लिहिलं आणि मग त्याचा प्रचंड मला म्हणजे अपराधी मनाने मी लगेचच खाली जाऊन मी राजीनामा दिला की मी ऑफिसमध्ये बसून आज गाणं लिहिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा काहीच आक्षेप नव्हता. मला किती त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटलं की आता ह्याचा पॅटर्न तयार होणार. मग मी लंच स्किप केलं या उदात्त ह्याच्या खाली मी माझी बाकीची कामं करणार, पुन्हा कुठेतरी जाऊन दुसऱ्या ऑफिसच्या वेळेत जाऊन खाणारच, या सगळ्या गोष्टी होणार. आणि ही तडजोड मूल्यांशी मला मान्य नव्हती. आणि मी राजीनामा दिल्यानंतर मी जी छोटीशी गोष्ट सांगतोय तुला, की मग मी माझ्या बायकोला फोन केला की अगं 3:30 वाजलेत, मी आत्ता रिझाईन केलं. तर त्यावरती तिचं पहिलं वाक्य होतं की जरासं उशीरच केलास, लवकर घरी ये, जेवायला काय करू. अरे म्हणजे एवढी 1,65,000 रुपये टेक होम सॅलरी मंथली, आपला नवरा सांगतोय की सोडलं म्हणजे पुढे मुलाचं शिक्षण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या माऊलीला म्हणजे असे प्रश्न पडले नसतील का की काय होणार आहे याचं म्हणजे नक्की. पण तिने काहीही सांगितलं नाही, फक्त घरी ये, मी जेवायला करते. आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी ती मला हळूच काय म्हणाली की अरे इथे भावार्थच्या जवळ जोग हायस्कूल आहे, तर मी काय करते, तुझं जरा स्थिर स्थावर होईपर्यंत कवितांच्या क्षेत्रात
मी एक नोकरी देते टीचर म्हणून, ते 3,500 रुपये पगार देत आहेत मला. चल. तर हो, तर मला म्हणजे त्या सगळ्या मागचा जो निरागसपणा आहे ना, की 1,65,000 कॅन नेव्हर बी कॉम्पेन्सेटेड विथ 3,500. परंतु काहीतरी तुला पाहिजे ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे, या एका गोष्टीने मला बळ दिलं. निश्चित. आणि मग मी ठरवलं की आपण आता आपल्या सगळ्या गरजा आधी कमी करायच्या. तुम्ही छंदाच्या पाठीमागे धावता आहात ना, तर मग त्याचा इतरांना कधीही त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि मग स्वामींच्या कृपेने सगळ्याच गोष्टी आपोआप होत गेल्या आणि आजपर्यंत होत. तू गप्पांच्या ओघात एक महत्वाचं, आपण बोलता बोलता म्हणालास, एक वेगळं उदाहरण तुझ्या समोर आलं होतं कार्यक्रमाच्या निमित्ताने. मला आवर्जून तू त्याविषयी बोलावं असं वाटतंय, कारण मगाशी मी जे म्हटलं की आम्ही फार स्वप्नाळू असतो रे दादा. तू सांगितलंस की नोकरी सोडली, असंच आपण काहीतरी करावं आणि त्या धुनेत किंवा आम्ही ती झिंग अलीकडे ह्या गोष्टीबद्दल बोलण्याचं जरासं कमी केलंय मुलाखतींमधून. एक तर ही माहीत झालेली गोष्ट आहे आता, खरंय. आणि दुसरं असं होतं की कार्यक्रमाला जी तरुण मुलं येतात कविता ऐकण्यासाठी, ते वेगळ्या पद्धतीचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक मुलगा माझ्या एका यशवंतरावला कार्यक्रम होता, कार्यक्रम संपल्यानंतर आला, खूप गर्दी होती आणि तो असा लांब थांबला होता. मी बघत होतो, सगळे लोक गर्दी विरेपर्यंत मी त्याच्याकडे बघत होतो, आणि तो आला आणि त्याने नमस्कार केला आणि तो म्हणाला, दादा नोकरी सोडूनच आलोय, आता मला पण तुमच्यासारखं कवितांच्या क्षेत्रात काहीतरी करायचं. तर माझ्याच काळजाचा ठोका चुकला की वैभव जोशी, तू काय लोकांसमोर, पुढे त्याचं काय व्यवस्थित स्थिर स्थावर नाही झालं तर याची जबाबदारी पण, नैतिक जबाबदारी आपल्यावर येतेच ना. तर मी त्याला समजावून सांगितलं की असं करू नकोस, माझ्या वेळची परिस्थिती वेगळी होती आणि मला सुदैवाने मला संधी मिळत गेल्या. तर तसं प्रत्येकाच्या बाबतीत होईल असं नाही. अनेक लोकांनी हे माध्यम किती खडतर आहे याचाही अनुभव घेतलेला आहे. तर तसं नको करूस, तू काहीतरी एक हाताशी परमनंट ठेव आणि जेव्हा तुझा जम बसू लागेल त्यासाठी मी तुला मदत करेन. तुला गीतकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तू गाणी कशी लिहितोस बघूया, नाहीतर मी तुझं वर्कशॉप घेईन. पण त्याच्यासाठी तू तयार आहेस असं वाटल्यानंतर ये माझ्याकडे आणि मग आपण निर्णय घेऊया की तू नोकरी सोडायचीस का नाही. नाहीतर मग असं होतं की खूप ग्लॅमराइज्ड सांगितलं जातं की मी सोडून दिलं कवितेसाठी सगळं वगैरे. असं नाही. तेव्हा तो ध्यास लागला होता आणि अजूनही तो माझा ध्यास टिकून आहे आणि त्याच्यासाठी चराचर मला मदत करत आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तू अगदी, म्हणजे ध्यास हा इतका छान शब्द आहे दादा, कारण तू जसं म्हणालास की ते अंतरी सतत निनादत राहिल्याशिवाय ते उमटणं अशक्य आहे आणि ते तुझ्या कवितातून सातत्याने दिसत राहतं. तोचपणा येत नाही कधी त्याच्यात. पण हे सारं करण्यासाठी ती सुचण्याची एक विशेष प्रक्रिया असते. तर ती तुझी कशी आहे? कशा पद्धतीने एखादं दृश्य तुझ्यासमोर उमटत जातं आणि ते झिरपतं लेखणीतून? हे म्हणजे सिनेमांच्या प्रमोशनच्या वेळी रिपोर्टर विचारतात ना, कसं सुचलं गाणं, ज्याचं उत्तर कोणालाच माहित नसतं आतापर्यंत. म्हणजे आपण अगदी माऊलींपासून कुसुमाग्रजांपर्यंत ही ओवी कशी सुचली, ही कविता कशी सुचली सांगू शकणार नाही. परंतु तुम्हाला त्या अगेन मी म्हटलं की तुम्ही त्या कंडिशनिंग मध्ये स्वतःला ठेवता का. आणि कविता स्वयंभू दर्शन देते नाही असं नाही, मला ती अनुभूती आलेली आहे. पण मला तरी असं वाटतं की मी सगळ्या कविता अगदी म्हणजे डाव्या कोपऱ्यातून सुरू केल्या आणि उजव्या कोपऱ्यात संपून मग खाली सही करूनच पेन खाली ठेवलं, असं नाही होत माझ्या मते. तुम्हाला एखादी कुठली तरी चमकदार ओळ जाता जाता दिसलेली असते, कोणाकडे तरी बघून आठवलेली असते, कोणीतरी दोन माणसं बोलत असताना तुम्ही त्याचा काहीतरी एक निष्कर्ष किंवा लसावी काढून तुम्ही काहीतरी विचार केलेला असतो आणि मग ती ओळ तुमच्यामध्ये रुंजी घालत राहते. तिचं तीच ठरवते की ती कुठल्या स्वरूपात बाहेर येणार आहे. ती रुबाई म्हणून येणार आहे, ती अभंगाची ओवी म्हणून येणार आहे, का मुक्तछंदाची ओळ म्हणून येणार आहे. ह्या गोष्टी सगळ्या ती येते तेव्हा ती सगळी लक्षणं घेऊन आलेली असते कविता. ती फक्त तुम्ही तुमच्यामध्ये रुजवत ठेवली, तुमची माती जर तेवढी भुसभुशीत ठेवली आणि सुपीक ठेवली तर मग ती तुमच्यापर्यंत तुमच्याजवळ राहते ओळ आणि त्याची कधीतरी एक सुंदर एक रचना तयार होऊन. मला असं वाटतं की प्रत्येक रचनेने स्वतःचं प्रकटीकरणाचं वेळ आणि तारीख पण ठरवलेली असते. आपल्या हातात फार काही नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. ही ओळ मला सुचल्यानंतर कितीतरी दिवस मी फक्त एवढीच ओळ घेऊन बसलो होतो आणि मुकम्मल मिसरा म्हणतात जसं ना गझलमध्ये की तुला भेटून कळते काय असते चांदणे, असं म्हटल्यानंतर पुढचे शेर लिहिण्याची गरजच नाही. म्हणजे झालं ना सांगून. तुला भेटल्यानंतर मला चांदण्याचा अर्थ कळला, त्याची व्याख्या कळली, ह्याच्या पलीकडे तुम्ही कोणाचं काय कौतुक करू शकता. तर तशी ही मुकम्मल ओळ वाटली मला की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. आणि ती खूप दिवस राहिली माझ्याबरोबर.
आता ती येतानाच मुक्तछंदाचा ढंग घेऊन आली होती, कारण ती कुठल्या वृत्तात बसणारी ओळ नव्हती. त्याचं डिव्हिजन तुम्ही केलं तर तुम्ही अक्षरगण वृत्तात किंवा मात्रा वृत्तात होत नाही, हे ते एवढं कळण्यात इतकं तुम्हाला स्किल्स आणि अभ्यास तुमचा झालेला असतो. मग माझ्या लक्षात आलं की आपण प्लॅटॉनिक रिलेशनशिप बद्दल बोलतोय. ओके. आणि मग ते प्लॅटॉनिक म्हणजे काय, म्हणजे रोमॅन्स बघतो आपण, त्याच्यामध्ये पॅशन बघतो, दैहिक प्रेम बघतो आपण, त्यानंतर समंजस प्रेम बघतो, संसार बघतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बघतो, आकर्षण बघतो. याच्या पलीकडे जात 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 प्लॅटॉनिक म्हणजे काय. तर मला असं वाटलं की प्रत्येक माणूस आयुष्यातनं शेवटी एक असं माणूस शोधत असतो, त्याच्यामध्ये जेंडर सुद्धा येत नाही, असा माणूस शोधत असतो की ज्याच्या डोळ्यात त्याला स्वतःचं सर्वात नितळ प्रतिबिंब दिसतं. तर अशी व्यक्ती, आणि मग अशा व्यक्तीचा अट्टहास करून चालत नाही, ते स्वतःहून तुमच्या समोर यावं लागतं. म्हणून मग ती कविता मुक्तछंदामध्ये डोह नावाची उतरली. हो, क्या बात आहे. तू आता मुक्तछंदाचा उल्लेख केलास तर त्याच्या तो धागा धरूनच पुढे विचारायसाठी की दादा तू यमकांचा, म्हणजे आम्ही मराठी साहित्याचे विद्यार्थी असून सुद्धा हे व्याकरण आम्हाला पाठ नाही, कुठलीही वृत्त इतकी चोख लक्षात राहत नाहीत, पण वियतगंगापासून मुक्तछंदापर्यंत सगळ्यात लय शोधतोस तू. हा गणमात्रांचा अभ्यास, म्हणजे हा गणिताचा अभ्यास या गणिताला किंवा व्यापायला खरंच गरजेचा असतो का? मला वाटतं ते सौंदर्य वाढवतं तुमच्या. अगणिताला तुम्ही कोंदण तर देऊ शकत नाही, पण त्याच्या समोर किमान आरास तरी करू शकता. तर तसं मला वाटतं की ह्या गोष्टी सौंदर्य वाढवतात. ह्याच्यासाठी खूप जास्त व्याकरणाचा अभ्यास असायला हवा असं नाही. मी माझ्या कार्यक्रमातनं नेहमी लोकांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला भुजंग प्रयात म्हणजे मना सज्जना भक्ती पंथेची जावे माहीत असतं, पण हेच भुजंग प्रयात आहे, ह्याच्या मात्रा किती, मग लगागा गुणिले 4 म्हणजे 5 चोक 20 असं नसतं, माहित नसतं आपल्याला. परंतु आपल्याला ती लय माहिती असते, कारण आपण सगळेजण लयीतच सगळ्या गोष्टी करतो. आता तू एका लयीत मला प्रश्न विचारतेस, मी एका लयीत तुला उत्तर देतोय, ती लय मॅच करण्याचा प्रयत्न करतोय, शूट करणारे कॅमेरे त्या लयीत मला कॅप्चर करतायत. आपण रोज चालतो बोलतो, श्वासांची आपल्या एक लय असते. आपण, मी नेहमी म्हणतो तसं, आपण काही उजवा पाय 4 पावलं पुढे टाकून मग डावा ओढत नाही, म्हणजे आपण काही पुष्प नाही. म्हणजे आपण एका पाठोपाठ एक पावलं टाकतो. एखादी मैत्रीण जर दुसऱ्या मैत्रिणीला फोनवर म्हणत असेल, तुला काय बाई, तुझं ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे, हे ती भुजंग प्रयत्नात बोलते. तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे, ही लय आहे ना आपल्यामध्ये. तर तुमच्यातल्या विचारांची लय तुम्हाला समजल्यानंतर कविता तुमच्या जवळ येते. त्यामुळे मला आवडतं, म्हणजे लय शोधणं माणसांमधल्या, हे जास्त आवडतं मला. तुझी आत्ता आरास मांडली सगळी इतकी छान वृत्तांची, पण दादा त्यातलाही एक महत्वाचा भाग मला अजून एक विचारावं असं वाटतो, ते म्हणजे आम्ही यमक शोधत जातो रे, म्हणजे टलाट, पण तुझ्या कवितांमधली यमक आम्हाला प्रत्येक वेळी आश्चर्याचा धक्का देत देत पुढे येतात. म्हणजे चुकूनला शकून, भक्त समर्थ, वीजला प्लीज, हे अशक्य आहे रे. यमकांचं असं आहे ना की यमक जुळली की एक पूर्ततेचा, एक सार्थतेचा लोकांना एक फील येतो. आणि मग एकदा त्याच्यात रमायला लागलो आपण की तेच आधी, म्हणजे उलट जसं उर्दूत लिहितात ना तसं आधी यमकांचा विचार करून मग आधीची ओळ लिहिणं. परंतु यमक नेहमी, विशेषतः गझल या प्रकारात, यमक नेहमी अशी यावीत की पहिल्या ओळीत तर काहीच कळू नये की तुम्ही कुठल्या यमकावरती येणार आहात, आणि दुसऱ्या ओळीतल्या यमकापर्यंत येणाऱ्या शब्दांपर्यंत सुद्धा कळायला नाही पाहिजे की तुम्ही काय यमक देणार आहात. आता याला अपवाद म्हणून कधी कधी लोकप्रिय सादरीकरणामध्ये लोकांना हवा असलेलं यमक देण्यात पण मजा असते, की त्यांना एकदम फील, अरे आपल्याला पण कळतं, किंवा हे जे आहे ते मलाही येतं, सुचतं असं. परंतु तुमचं जे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे ती प्रत्यंच्या तुम्हाला इतकी ताणायला लागते. तो जर बाण समोरच्याच्या मनात घुसायचा असेल तर ती प्रत्यंच्या ताणण्यातली मजा खरी जास्त आहे. द जर्नी इज ब्युटिफुल. तो पुढचा तो येतो, तो आपोआप येतो. यमक जो आहे तो बाण सुटतो, तो सुटतोच तुमच्या हातून. त्यामुळे तुम्हाला खरं तर आधीच्या 1.5 ओळीचा जास्त विचार करणं जास्त गरजेचं असतं.
ती किती प्रवाही आहे आणि ती किती लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते आहे, आणि नंतर माझं जेव्हा यमक येईल तेव्हा त्याचा किती वेगळा परिणाम साधला जाणार आहे. अर्थात हे सगळं लॅटरल थिंकिंग आहे, हे तुम्हाला लिहिताना विचार करून नाही करतायत. परंतु तुम्ही जर एक विद्यार्थी म्हणून त्या पहिल्या 1.5 ओळीमध्ये छान रमत असाल, त्याची मजा घेत असाल, तर मग तुम्हाला हा सगळा पुढचा परिणाम साधलाही जातो आणि बघायलाही मिळतो. म्हणजे आता पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे, ह्याच्यामध्ये एक अत्यंत वेगळं यमक येतं. पण ते कुठल्या रेफरन्सने येतं बघ, की अतिही सुगंधी नसावीत नाती. हा, इथपर्यंत कोणाला काही कळत नाहीये का बाबा हा माणूस असं म्हणतोय, नाती सुगंधी का नसावी म्हणतोय. अतिही सुगंधी नसावीत नाती, पुढे येत जाते शिसारी वगैरे. तर तुम्ही खूप जर जास्त एकमेकांची स्पेस एन्क्रोच करायला लागलात तर तुम्हाला एकमेकांचा कंटाळा येण्याची सर्वात जास्त पॉसिबिलिटी निर्माण होते. किंवा मगाशी जी भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही, ही जी जमीन सांगितली, त्याच्यात एक शेर असा मला आला होता की दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला. इथपर्यंत मलाही कळलेलं नाही. मी अरे ह्या वृत्तामध्ये मी हे लिहितोय आणि ही ओळ छान वाटते की दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला, एक प्याल्याने कुणाचाही सुधाकर होत नाही. आता हा सुधाकर तुम्ही आधी जर यमकांचा विचार करून लिहायला बसलात तर चंद्रभाकर, सादर, आदर ह्याच्यानंतर तुम्हाला सुधाकर सुचतच नाही. तुम्ही त्या ओळी पहिल्या 2.25 ओळीमध्ये इतके रमलेले आहात आणि त्याचीच तुम्हाला इतकी झिंग आहे की मग पुढचा आपोआप तुमच्याकडनं निसट. त्याच्यात तुम्ही खरं तर काही क्रेडिट पण क्लेम करू शकत नाही. मजा आहे की तुम्ही त्यात रमताय की नाही. मी तुला मगाशी म्हटलं तसं की हा प्रत्येक ओळ आता रुळत जाते रे आमच्या, तर तो सुधाकर जात नाही डोक्यातून पटकन. तो सुधाकर खरं तर जात नाही म्हणूनच ते नाटक झालं. अरे पण म्हणजे तुझा प्याला अमृताचा आहे रे, आणि तो घोट घोट घेताना त्याची झिंग खरंच वेगळी आहे. त्या सगळ्याचा पुन्हा म्हणजे थोडं यमकांवरून अजून त्या प्रतिमांकडे मला तुला थोडं घेऊन जायचंय. बऱ्याचदा तुझ्या कविता वाचत असताना विशेषत्वाने मला हा प्रश्न विचारावा वाटला की रखुमाई असेल किंवा तू आहेस नासारखं गाणं आहे. स्त्री प्रतिमा दादा कवितेमध्ये अनेकदा येतात, पण तू बाईपणापर्यंत किंवा त्या स्त्रीत्वापर्यंत घेऊन जातोस ते. तर त्यासाठी संवेदनशीलतेची एक वेगळी ओळख तुला पटते त्यावेळी असं वाटतं, किंवा एक वेगळ्या जाणीवांमधनं हे सगळं उमटतं. याच्यामध्ये याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत आणि त्याच्यातली एक अपराधी भावना आहे. किशोर कदमची एक फार चांगली 33-34 म्हणून कविता आहे, गुणसूत्रांवरची, XY याच्यावरची. आणि ते सांगताना तो म्हणतो की 40 नंतर पुरुष जास्त स्त्रैण होत जातो घरातला आणि स्त्री जास्त खंबीर होत जाते. म्हणजे आतापर्यंत मुलांना शिक्षा करणारा बाबा मुलांच्या बाबतीत हळवा व्हायला लागतो आणि तेव्हा ती म्हणते एवढं काय, त्याला शिक्षणाला जायलाच पाहिजे, असे जे आहे ना, तर हे नाते एकमेकांमध्ये मुरत चालल्याचं लक्षण असतं. तर ते मला अगदी प्रकर्षाने जाणवतं माझ्या संसारामध्ये की 40 नंतर मी जास्तच हळवा आणि तरल सतत आणि हरवण्याची भीती असलेला, आणि माझी बायको दीपा ही खंबीर उभी असलेली, असा फरक आमच्यामध्ये झालाय. वेहराज आमचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा ती दोघंही आम्ही सोलापूरचे, तिला 4 माणसांमध्ये जायचं किंवा कोणाशी बोलायचं किंवा हे इतकं तिच्यासाठी सगळं नवीन होतं. त्यामुळे हे जर सगळं आता जे आपण यश वगैरे म्हणतो तेव्हा मला भीती हीच होती की ही कशी काय अडॅप्ट करणार. पण खरं तर हल्ली मीच गर्दीला जास्त वावरतो, ती व्यवस्थित सांभाळते सगळ्या गोष्टींना. हा एक मुद्दा, आणि तो पटलेला मुद्दा मला, म्हणून कदाचित माझ्या लिखाणामध्ये स्त्रैण जेव्हा भावना येतो तेव्हा मी अगदी कोर पर्यंत जाण्याचा, मी कदाचित स्त्रीसारखा विचार करून लिहितो मी स्वतःला. म्हणजे आणि आपल्याकडे उदाहरणं आहेत की माऊलींपासून सगळ्यांनी फेमिनाईन रोल घेऊन गोष्टी लिहिलेल्या आहेत, किंवा आरती प्रभूंच्या रचना ज्या आहेत या सगळ्या गोष्टी. ते एक झालं. दुसरं म्हणजे मी खूप पुरुष सत्ताक वातावरणातून आलेलो आहे आणि त्याचं मला भयंकर गिल्ट आहे. म्हणजे आमच्या पूर्वजांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये स्त्रीला फारसं असं स्थान नाहीच. म्हणजे ॲट द बेक ऑफ अ कॉल म्हणतात ना, की
हाक मारली की मला ही गोष्ट घडायला पाहिजे, किंवा रादर हाक मारायच्या आधीच घरात ही गोष्ट घडली पाहिजे. तर ह्या सगळ्याचं मी जेव्हा लहानपणापासून या स्त्रियांचं माझ्या वावरणं बघत होतो, माझी आजी असेल, आई असेल, बहीण असेल, तर ते कुठेतरी माझ्यामध्ये फार बोचलेलं आहे मला ते. त्यामुळे आणि मी सुद्धा जोपर्यंत मला समजू लागेपर्यंत मी बऱ्यापैकी पुरुषसत्ताक पद्धतीनेच वावरत होतो. तर त्याचं कुठेतरी पश्चाताप म्हणून मी, परिमार्जन म्हणून मी त्याच्या आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेन, एवढंच मला वाटतं. क्या बात आहे. पण अरे केवढी तरल भावना आहे, आणि म्हणजे त्या पातळीपर्यंत विशेषत्वाने रखमाई जेव्हा दादा ऐकतो ना, मला माहिती नाही हे योग्य का योग्य, पण सातत्याने मनात तू जी भावना सांगतोयस ती वाजत राहते की ती रखमाई पंढरीच्या बाहेरच्या मंदिरांमध्ये दोन्ही एकत्रच असतात रे, पण पंढरीत भिन्न आहेत. कदाचित हेच प्रत्येक घराचं वर्णन आहे की उमऱ्याच्या बाहेर ते दोघं एकत्र आहेत, बरोबर, पण उमऱ्याच्या आत पुन्हा ते भिन्न आहेत. मग त्याच्यात त्यामुळेच तशा ओळी आल्या, तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर, काय करणार आम्ही, नाहीच तुझं म्हणजे थेंबर सुद्धा आम्ही तुझं स्त्रीत्व झेलू शकलो नाही, प्राशू शकलो नाही, अशी अवस्था. क्या बात आहे. जसं या संवेदनशीलतेचा विचार आपण मांडतोय, तसं थोडं पुढे जात असताना पुन्हा येते ती भाषा. बऱ्याचदा हल्ली तू तर 4ही भाषांमध्ये उत्तम व्यक्त होतोस, म्हणजे हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी. बऱ्याचदा कोणी भाषेची सरमिसळ केली की ओरड सुरू होते. तर तुला काय वाटतं, कविता लिहित असताना ही भाषेची सरमिसळ असावी का नसावी? पॉप्युलर उत्तर असं आहे की नसावी, म्हणजे खरं तर. परंतु जर बरेचदा काय होतं, एक भाषा दुसऱ्या भाषेमध्ये एकाच ओळीत जर आली, 2 भाषा जर आल्या, तर अचानक एक लिंक तुटल्यासारखी किंवा ओरखडा उठल्यासारखा होतो. तर ती तुम्ही किती स्मूथली आणता. म्हणजे माझा विशेषत्वाने नकार असतो की मराठी गाणी लिहित असताना मी त्याच्यात हिंदी ओळ नाही लिहिणार. मला ती खरंच माझ्या स्वभावाला ती खरंच ऑड वाटते. पण आत्ता बघ, मी ऑड हा शब्द वापरला, तर हा नाही आपल्याला वेगळा वाटत. तर असं एखादा इंग्लिश शब्द आला तर ते मला काही फार खटकत नाही. याचा अर्थ कुठल्या भाषेचं काय, खरं तर हिंदी एवढी मुलायम भाषा आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्त होण्यासाठी आणखीन कितीतरी जास्त मार्ग आहेत. परंतु कदाचित दोघांचा स्वभाव, दोन्ही भाषांचा जर एका ओळीत नीट जुळत नसेल, त्यांचं एका आरशातलं प्रतिबिंब फारसं एकरूप दिसत नसेल, तर तेव्हा तो प्रॉब्लेम होतो असं मला वाटतं. तर मी इंग्लिश शब्द वापरून गझल लिहिली होती ब्रोकन रिलेशनशिप वरती, की बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला, रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला. शी वॉज कॉलिंग और ही वॉज कॉलिंग. बोलला सायलेंटली पण आता सायलेंटली गागा लगा या वृत्तातला आहे ते. रात्रभर माझ्या उशाशी फोन वृत्तामधली गझल आहे. त्याच्यातला पुढचा शेर होता की खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले, खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले, स्क्रोल केल्यासारखा मग काळ सारखत राहील. आता हा जो अंगभूत स्क्रोल शब्द व्यवस्थित तो लहेजा घेऊन येतो. आता ती माझी रचना आहे म्हणून मला खटकत नाही की काय, असं पण असू शकतं. याच्यावरती दुसऱ्यांचा विचार नक्की वेगळा असू शकतो. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत मला लिहिताना किंवा लोकांना ऐकवताना लाज वाटत नाहीये, तोपर्यंत मी ते चालू देतो. पण ओढून ताणून आता तिथे मैनू इश्क हो गया वगैरे आणायचंच आहे मराठी गाण्यात, मला वेळ लागले प्रेमाचे. किती छान लिहिलंय गुरुने, काय म्हणजे त्याच्यामध्ये असं वाटतं ते. तू जसं आता म्हणालास तसं वेगवेगळ्या भाषांचा मुद्दा असतो, तसा पुन्हा भूमिका म्हणण्यापेक्षा टोकाची गाणी सुद्धा तू लिहिलीस रे दादा. म्हणजे कैवल्यगानसारखं गाणं एकीकडे, मॅचिंग नवरासारखं गाणं एकीकडे, आणि तिसरीकडे काय जेवण झालं का लावणी. तर लावणी. म्हणजे ही तिन्ही टोकाची गाणी आहेत खरं तर. पण दादा याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग, दर्जा कमी घसरू न देता किंवा त्याचा दर्जा खाली शब्दांचा येऊ न देता त्यातला नेमका धागा कसा धरतोस तू? मी माझ्या आयुष्यात ना मला लाज वाटणारी 3 गाणी लिहिली आहेत, आणि 3रं गाणं लिहिलं तेव्हा मी स्वतःला वचन दिलं की आपल्या हातून पाठवताना जर आपल्याला लाज वाटत असेल तर आपण ते गाणं काम करायचं नाही, ते नाही म्हणून सांगायचं, किंवा अगदी कितीही महत्वाची ती संधी असली तरी सुद्धा नाही घ्यायची ती. जर तो आग्रह असेल समोरच्या माणसाचा, तर ते माझ्या सोबत राहिलेलं आहे. मी स्वतःला दिलेलं वचन की काय, मी काही कोणाला ऐकवत नाही. म्हणजे घरी सुद्धा मी प्रत्येक गोष्ट लिहिलेली ऐकवतोच असं नाही. अनेकदा तर दीपाला कार्यक्रमातनच कळतं की अरे ही नवीन कविता आज हा सादर करतोय किंवा नवीन गाणं रिसाईट करतोय. परंतु एक
असतं ना की तुम्ही लिहित असतानाच तुमच्यातलाच एक वाचक मागे जरासं रेलून तुम्ही काय लिहिताय हे बघत असतो. तो जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत तुम्हाला ती खाली स्वाक्षरी करायचं धाडस होत नाही. तर असं जेव्हा जेव्हा माझा हात अडखळलेला आहे तेव्हा मी गोष्टी लिहिल्या नाही. त्यामुळे जर कदाचित काही बेंचमार्क मेंटेन झाला असेल तर मला नाही कल्पना. परंतु आता पुन्हा मी ती चूक नाही करणार. म्हणजे मी जेवण झालं का सारखी लावणी जेव्हा लिहितो तेव्हा त्या आत्ताच्या पुरुषांच्या वागण्यावरती सार्कॅस्टिक भाष्य करण्यासाठी लिहितो की तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्याच्या दुसऱ्या क्षणी इनबॉक्समध्ये जाऊन जेवण झालं का म्हणून विचारता. ऑब्जेक्टिफाईंगचं काय म्हणजे ह्याला आणि मोठे म्हणजे डिसेंट म्हणणारे लोक ह्या गोष्टी करताना मला माझ्या मैत्रिणींनी आणि इतर जणांनी दाखवलेले की बघ हा माणूस असावा. त्यामुळे मला ते भाष्य करणं गरजेचं होतं. मॅचिंग नवराची सिच्युएशनच अशी होती की वैशालीने सांगितलंच होतं की जोशी उत्तम कवी आहात वगैरे पण हे गाणं कमर्शियल आहे. आपल्याला हे सोनू निगमकडनं गाऊन घ्यायचंय आणि अशी सिच्युएशन आहे. तशी सिच्युएशन पण होती सिनेमामध्ये म्हणून तसं लिहिलं. आणि कैवल्यगान तर म्हणजे मी अगदी फेमसली म्हणतो की काही गाणी आपण लिहिली असं सांगावं आणि बाकीची गाणी आपल्याकडनं लिहून घेतली गेली एवढंच. बाकी काही मला आत्ता जर म्हणजे अशी कितीतरी गाणी आहेत जी मी मागे वळून पाहिलं तर मी अरे आपण लिहिलंय का असं होतं. पुन्हा आता होणार नाही असं अशी भीती पण वाटते. क्या बात आहे. तू आता सांगत असताना तुझी सोळ मनात रेंगाळत होती की प्रतिभाच कदाचित तुला किंवा तू प्रतिभेला म्हणत असशील की केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे. क्या बात रे. आज या सगळ्या कवितात तर रमतोच होत पण आपल्या जो स्वयंचाही विषय आहे की तुझ्या स्वतःविषयीच्या आयुष्यातल्याही काही काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जोडत जायच्या. कुठेतरी हा सगळा तरलपट येत असताना आयुष्यात असंही एक वळण आलं होतं जिथे खूप मोठ्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही संघर्षाला तू सामोरा गेलास. तर ज्या वेळेला अपघात झाला तर नेमकं झालं काय आणि त्याच्यातनं कसा उभा राहिला सकारात्मकतेने? ऍक्च्युली मी एक मोठी मोटरसायकल घेतली होती. खरं तर तो माझा पिंड नाही. मी आपला साधा ऍक्टिव्हावरती 10च्या स्पीडनी जाऊन नदीकाठी जाऊन गाणी लिहित बसणारा असं म्हणजे गर्दी जाऊ दे पुढे माझं मी जातो निवांत असं. पण काय ते म्हणतात ना जरा काहीतरी तो वारं लागलं आणि आपण पण आता जरा स्टायलिश राहूया वगैरे असं काहीतरी तो काळ होता. आणि मी मोटरसायकल घेतली आणि ती काही मला फार झेपत नव्हती. आणि एके दिवशी मी येत असताना शेजारच्या बिल्डिंग मधनं एक बारकं कुत्रं पळत आलं आणि घरातलंच असेल कोणाचं तरी असं. आणि त्याचा चेहरा इतका निमुळता होता की माझ्या पुढच्या चाकात ते अडकेल असं मला भीती वाटली आणि मी विचकून पुढचा ब्रेक दाबला आणि खाली वाळू होती तेव्हा रस्त्यावरती काहीतरी काम चाललं होतं आणि ती सगळी मोटरसायकल माझ्या या पायावरती पडली आणि हे नडगीचं हाड आडवं तुटलं. बापरे. आणि पहिली रिॲक्शन एवढं काही झालं नसेल म्हणून आपण उठायला तोपर्यंत कदाचित एवढं डॅमेज झालं नव्हतं पण मी उठलो आणि काडकन आवाज आला आणि मग मला काहीच करता आलं नाही. तास दीड तास मी तिथे पडून होतो. कोणी त्या गल्लीतनं म्हणजे आपल्या ह्याच्यापाशी आयडियल कॉलनीच्या इथे ग्राउंडच्या इथे कोणी जात नव्हतं. त्याविषयी त्या गल्लीमध्ये रात्री दिवे नव्हते, स्ट्रीट लाईट्स नव्हते, त्यामुळे कोणाला मी पडलोय हेही लांबून दिसत नव्हतं. शेवटी एक कोणीतरी माणूस आला ज्यांची माझी पुन्हा अजिबात भेट झाली नाही. मी त्यांचे आज या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी मला कारमध्ये टाकून घरी आणून सोडलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की टिबिया नावाचं काहीतरी ते सर्जरी आहे मोठी आणि 2 वर्ष काही म्हणजे नॉर्मल माणूस 2 वर्षात उठतो. 2 वर्ष तरी झोपून राहायला लागेल. सो त्यातल्या त्यात पटकीने आपण सोलेस शोधतो की अच्छा म्हणजे आता खूप विचार करून खूप लिहायला मिळेल. म्हणजे कष्ट तर आहेतच पण आपल्याला वाटतं तसं हिल स्टेशनला गेल्यानंतर रोमॅन्टिक सुस्त वगैरे हे जे काही भाकड कथा तसं तुम्हाला खूप वेळ मिळाल्यानंतर काही तुम्हाला सुचत नाही. तुम्हाला पेन म्हणा किंवा आता पुढे काय होणार, 2 वर्ष तुमचं इन्कम थांबलं तर काय, अशी उडी मारलेली. अर्थात त्याला खूप वर्ष झाले होते नोकरी सोडून पण तरी सुद्धा कितपत सेव्हिंग आहे आपल्याकडे, ह्या सगळ्या गोष्टी. हा आणि तेव्हा मी जिथे राहत होतो तिथे 72 पायऱ्यांवर माझं घर होतं, 4थ्या मजल्यावरती, आणि त्याला लिफ्ट नव्हती. सो एव्हरी टाइम मी ट्रीटमेंटला किंवा कशाला जायचो तर असं हातावरती पाय ताट ठेवून हातावरती प्लास्टर एवढं जड आणि मी जिने उतरायचो आणि उलटे चढायचो पण असे.
त्यामुळे थोडंसं बॉडी पण बिल्ड झाली, वजन उचलून स्वतःचं आयुष्य, स्वतःचं वजन स्वतःच्या हातावर उचलायचं कळलं तेव्हा. तर ह्या सगळ्या यातनांमधून जात असताना खूप कष्टप्रद म्हणजे तो काळ होता. आणि पण पुन्हा एकदा म्हणजे माझ्या बायकोचं महत्व याच्यामध्ये असं की तिने इतकी माझी सेवा केली की ॲज अ मिरॅकल मी 6 महिन्यात पायावरती उभा राहिलो. क्या बात आहे. आणि अजूनही माझ्या डॉक्टरांना त्याच्यावरती विश्वास बसत नाही की म्हणजे तो झाल्यानंतर, मी बरा झाल्यानंतर पहिला कार्यक्रम नाशिकला करायला गेलो तर संदीप खरेचे काही मित्र डॉक्टर मंडळी तिथे आले होते. मग कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही डिनरला गेलो आणि असंच बोलता बोलता संदीप म्हणाला, वैभ्याचाही आत्ताच ऍक्सिडेंट झाला होता. हो का, काय झालं होतं? एक ऑर्थोपेडिशन होतं त्याच्यामध्ये. नाही, TBI इंजुरी. तर ते ताडकन उठून उभे राहिले. तुम्ही आता 6 महिन्यात बरे झालात? माझ्या संपूर्ण ह्याच्यामध्ये एकही केस मी अशी बघितलेली नाहीये. आई शपथ. सो परत स्वामींचा आशीर्वाद आणि घरच्यांचे कष्ट, त्यामुळे ते घडून आलं. ग्रेट. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं रसिको, मी सहज जेव्हा संदीप दादाशी संवाद साधत होते त्यावेळेला त्यांनी इतकं छान सांगितलं की अमेरिकेचा अख्खा दौरा या माणसाने त्याच्यानंतर केला आणि कुठेही कुरकुर न करता तितकाच हसत. दादा, ही कुठनं येते एनर्जी? अरे ती खरं तर हे सगळं श्रेय संदीपचं आहे. म्हणजे संदीपने मला इतकं सांभाळलं. 60 दिवसांचा दौरा होता. 2 कवी हातात फक्त कागद घेऊन 16 कार्यक्रम करायला निघाले होते. आणि ह्या सर्जरीतनं मी उठलो होतो कारण पुढचे सगळं लाईनअप झालं होतं तेव्हा. विसाज आणि ह्या सगळ्या गोष्टी, तिथले कार्यक्रम, परमिशन प्रत्येक ठिकाणची. तर संदीपने मला ठाई ठाई सांभाळून घेतलं तेव्हा. म्हणजे एअरपोर्टवरती मला फास्ट चालता यायचं नाही. उशीर झाला तर पळत पळत जायला तो जाऊन सांगायचा की थांबा जरा, हा येतोय. लोक प्रत्येक अमेरिकेमध्ये तुम्हाला कार्यक्रम झाला की दुसऱ्या यजमानाच्या घरी जायला लागतं. अनेक जणांच्या घरी गेस्ट रूम्स ह्या वरती असतात, बेडरूम. त्यामुळे मग तिथे मला घेऊन जाणं, रूम मध्ये बसून येणं, चौकशी करणं. रात्री अपरात्री तो उठून त्याच्या रूम मधनं माझ्या रूम मध्ये यायचा, बरा आहेस का किंवा काय. हे खरं तर म्हणजे संपूर्ण दौरा संदीपमुळे होऊ शकला आणि एक खूप चांगला मित्र मिळाला मला त्याच्यामध्ये. तू म्हणजे अख्खी मुलाखत जेव्हा मी ऐकते, ज्या कृतज्ञतेने दादा प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करतोस, म्हणजे इतक्या सहजतेने दाद देणं हे कसं शक्य होतं तुला? कारण मी दाद न देण्यासारखं आयुष्यात काही कमवलेलंच नाहीये. अरे काय, जी चांगली गोष्ट आहे त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे ना, असं काय. अरे कारण म्हणजे विशेषत्वाने मला हे का वाटलं, जेव्हा सोबतीचा करार आम्ही कधी बघितला असेल, इर्षाद बघतो, संदीप दादा बरोबरचा तुझा कार्यक्रम बघतो, प्रत्येक वेळी हे मनात येत जातं की कुठेही स्पर्धात्मक जाणीव न ठेवता एकमेकांना दाद देत देत ती मैफल व्यापक होत जाते. नाही, मला याबद्दल मात्र खूप अभिमान आहे. मी मागच्या पिढीतल्या कवींच्या काही गोष्टी कानावरती आलेल्या असतात, खऱ्या असतीलच असं नाही. आणि थोडीशी ईर्ष्या, थोडंसं हे असणारच, कारण तुम्ही एकाच क्षेत्रात आहात वगैरे. परंतु आत्ताचा जो सगळा हा जो आमचा ग्रुप आहे ना, कवी मित्र, गीतकार मित्रांचा, त्याच्यामध्ये ह्याला कुठे जागाच नाहीये. म्हणजे किशोर कदम, गुरु ठाकूर, गीतकारांमध्ये मंदार चोळकर, समीर सामंत, अश्विनी शेंडे, संदीप, मी, आणि ह्या पलीकडे महाराष्ट्रात विखुरलेले अनेक नवीन कवी ज्यांच्याशी मी बोलत असतो सातत्याने. कुठल्याही, म्हणजे अकोल्याचे सतीश दराडे असू दे किंवा कितीतरी असे नवीन गझलकार मित्र आहेत, कवी मित्र, जे उत्तम लिहितात सुद्धा. तर दासूदादा आहे, हे सगळे आम्ही कनेक्टेड असतो. आणि आमच्यामध्ये नायगावकर काका सारखे लोक किंवा म्हात्रे सरांसारखे लोक पण अगदी मनमोकळेपणाने मिसळतात. त्यामुळे ही एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे की माझंच असं नाही, याच्यामध्ये सगळ्यांचंच हे कॉन्ट्रीब्युशन की आम्ही एकमेकांना धरून आहोत खूप. मुद्दामून मी त्याचा प्रश्न विचारण्याचं मूळ कारण असं होतं की जेव्हा आम्ही प्रत्येक टप्प्याने पुढे जाण्याचा विचार करतोय तेव्हा या काही छोट्या गोष्टी वाटत असतील कदाचित, पण आपण मोठी रेषा काढत जाणं फार गरजेचं असतं. हे सातत्याने मनात ठेवलं तर कदाचित पुढचं यश. मला याच्यामध्ये अनलर्निंग चा खूप जास्त महत्वाचा भाग वाटतो. तुम्ही कसं अनलर्न करता स्वतःला. सर्वात पहिली गोष्ट की तुम्ही अमुक एक कोणीतरी आहात, हीच गोष्ट सातत्याने तुम्हाला अनलर्न करायला लागते. म्हणजे मी एक उदाहरण नेहमी देतो की कवी आणि जादूगार, म्हणजे आता आजचा तुझा ड्रेस जादूगारासारखा आहे म्हणून अशी मगाशी चर्चा झाली की जादूगार सुद्धा काहीतरी टोपीमध्ये हात घालून काढतो आणि तो असं काढून ती वस्तू अशी धरतो आणि विजयी मुद्रेने लोकांना फार भारी वाटतं. तसंच कवी सुद्धा काहीतरी त्याच्या झोळीत हात घालतो आणि काहीतरी काढतो. कलाकार म्हण कुठलाही, फक्त कवी कशाला.
फक्त दोघांमध्ये फरक इतका असतो की जादूगाराला माहित असतं की तो कबूतर काढणार आहे का रंगीत फुलं काढणार आहे, तर त्याचा युफोरिया काय, हातात ती योग्य वस्तू आली आणि त्याने ते करून दाखवली की तो जिंकला. तर त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, मला हे येतं हा भाव असतो. कुठलाही कलाकार किंवा कवी झोळीमध्ये हात घालून काढतो आणि बघतो तर तोही लहान मुलासारखं विस्मयाने बघतो की अरे बापरे, हे माझ्याकडनं आज काय निघालं. तो प्रेक्षकांच्याच लेवलला असतो. तर हा निरागसपणा तुम्ही जोपर्यंत टिकवून ठेवता आहात, म्हणजे विच इज नॉट अन इझी थिंग. पण मी कवितेतला इनोसन्स म्हणते, जगण्यातला इनोसन्स वेगळा, कलेतला इनोसन्स जोपर्यंत तुम्ही टिकवून ठेवतात, हे अनलर्निंग जोपर्यंत तुम्ही सांभाळतात, तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमू शकतात असं मला वाटतं. क्या बात आहे. आत्ता जो विषय झाला की एकतर बऱ्याचदा आपण स्ट्रगल, म्हणजे तू अनलर्न करणं म्हणालास, त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट आम्ही सहानुभूती म्हणून बऱ्याचदा स्ट्रगलच इतक्यांदा सांगत बसलं जातं. हे बाजूला टाकून पुढे जात असताना यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी कशा सांभाळल्या पाहिजेत? रघुवीर यादवांची खूप चांगली मुलाखत आहे. ते म्हणतात हे बकवास आहे स्ट्रगल वगैरे सगळं. कसलं स्ट्रगल? तुम्हाला पाहिजे ते करायला मिळतं, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ हाताशी दिलेला आहे, त्या गोष्टीचे तुम्हाला पैसे मिळत आहेत, त्या गोष्टीसाठी तुम्हाला लोक तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतात आणि तुम्हाला प्रसिद्धी, मान मरातब ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, तुमच्या मुलाखती घेतल्या जातात. कुठे स्ट्रगल? म्हणजे मगाशी जसं नवीन म्हणाला तसा मनाविरुद्ध नोकरी करणं हा स्ट्रगल आहे. म्हणजे ज्याला आपण यशस्वी जीवन म्हणतो की तिथे खरं जास्त स्ट्रगल आहे ना, की ज्या माणसांना हे काही करता येत नाही त्यांचं फार जास्त स्ट्रगल चालू आहे आयुष्यामध्ये. मला म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं. आमच्याकडे मला भीती काय वाटते माहितीये का अनघा, आमच्याकडे कामाला 2-3 ज्या बायका येतात ना, मी दीपाला नेहमी म्हणतो की त्या काय म्हणत असतील या माणसाकडे बघून. म्हणजे हा नुसताच बसलेला असतो घरात, म्हणजे आपल्याला पगार मिळतो कशामुळे हे त्यांना कसं कळत असेल की काहीच करत नाही ना. तुम्ही शांतपणे, तुम्ही वाटलं तर 8 वाजता उठा, वाटलं तर पहाटे 5लाच उठून बसलेत, तुम्हाला 5 वाजता सुद्धा चहा करून द्यायला बायको आहे, नाहीतर तुम्हाला हाताशी नोकर चाकर आहेत आणि तुम्ही बसलाय शांतपणे काहीतरी विचार करताय. असं काही सुचत नसलं तरी भयंकर काहीतरी गहन सुचतंय म्हणून तुम्ही स्टान्स घेऊन बसलायत, लोक तुमच्याकडे आदराने बघतायत की अरे बापरे, आणि वेअर एज युअर बँकरप्ट, तुमच्याकडे एकही नवीन कविता नाही. इतकं सुखी आयुष्य दुसऱ्या कोणाचं कुठे असू शकतं तुम्हाला सांग. बरं काय करायचंय जाऊन, तर संध्याकाळी जाऊन तुम्हाला एक कार्यक्रम करायचा आहे, तुमच्याच कविता ज्या तुम्हाला वाचता यायलाच हव्यात त्या सादर करायच्यात, त्या सादर करणं हा तुमच्या आनंदाचा भाग आहे, त्या सादर करायला तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा निर्माता हातात पाकिट ठेवतोय, नंतर तुम्ही कुठल्या तरी छानशा हॉटेलात जेवायला जाताय, घरी येऊन शांतपणे अंथरुणाला पाठ टेकताना अरे बापरे आज ह्या कवितेला वन्स मोर मिळाला, आज संदीप बरोबर बँटर करताना ही मजा आली, त्यानंतर पैसे मिळाले, सगळं. कुठे स्ट्रगल? कसलं आहे? तू हे अवडंबर आहे ना सगळं, म्हणजे काहीच नाही, बागुलबुवा तयार केलेला, स्ट्रगल वगैरे काही नाही. कलाकार सर्वात चुकीचं मत आहे. हे तुझ्या पद्धतीने रंगवून सांगतोयस की नाही, तर मला नेहमी असं वाटतं दादा की तू उत्तम गप्पा तर रंगवतोसच, पण एक कमालीचा परफॉर्मर आहेस तू. तर ही शैली कशी विकसित केलीस तू? म्हणजे तुला आधीच्या मार्केटिंगचं, मी होतो मार्केटिंग मध्ये म्हणून असं वाटतं. ऍक्च्युली त्याचा एक थंब रूल असा आहे, हा कविता तर नाहीच आहे, पण थंब रूल असा ठेवलाय मी माझ्या परीने की आधी अनेक गोष्टी वाढवून सांगून विकायचो मी. प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये काहीतरी ऍब असतो, काहीतरी कमतरता असते, पण तुम्ही ते झाकून लोकांना तो प्रॉडक्ट विकता. ह्या क्षेत्रात आल्यानंतर आणि लोकांचा प्रामाणिकपणा तुमच्यावरचं प्रेम करण्यामधला आणि तुमच्या कवितांचं फॉलो करण्यामधला जाणवल्यानंतर मला कळलं की जेवढं जे आहे तेच सांगायचं. क्या बात आहे. इफ दिस इज मार्केटिंग काही हरकत नाही माझी, परंतु मी असा बाबा आता स्टेजवरती जाण्याआधी असा वेगळा आहे आणि इथे नंतर वेगळा आहे असं नाही होत. जे आहे ते सांगितलं तर लोकांना चांगलं असेल ते आवडतं असं. तर तेवढाच एक थंब रूल ठेवलाय आणि तो परफॉर्मन्स नाही. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला तुमची कविता खूप वेगवेगळ्या लोलकातून फिरवून बघता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, सादर करता आली पाहिजे. खूप नवीन गोष्टी कळतात, खूप नवीन अर्थ. तुम्ही पॉज मागे पुढे केला तरी तुम्हाला वेगळा अर्थ लागतो त्या गोष्टींचा. क्या बात. एखादी झलक आम्हाला खूप आवडेल. कशाची तुला आता एक कविता ऐकू का तुला? कविता तर ऐकवच, पण जे तू आता सांगतोयस ते एखादं करून दाखवलंस तर चटकन अंदाजही येईल, आम्हालाही त्याचा अंदाज घेता येईल. तर तसं म्हणजे
मी पूर्वी ना डोह नावाच्या कवितेमध्ये मी पॉज घ्यायचो नाही. बर प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोहा असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाही तर कसला अपेक्षाभंग. तर याच्यामध्ये मी असं जायचो आणि तरी सुद्धा आवडायचे लोकांना. पण कधी कधी तुम्ही कार्यक्रमामध्ये एकदम असं ठहरावाने बसता. प्रत्येक कार्यक्रमात हे होतं असं नाही. त्या दिवशीचं काय काय घडलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती. तर मी प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोहा असू द्या अथांग. परत थांबलो. कुठल्याही क्षणी हक्काने जावं, कुठल्याही क्षणी हे रिपीट ऍड झालं, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि हा पॉज आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. क्या बात. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग. परत रिपीट आलं. आता ती प्रत्ययांच्या ताणण्याबद्दल मगाशी जे म्हणालो ना की यमकावर येण्याआधीची जी 2.25 ओळ आहे ती फार महत्वाची. तसं ना आपल्या परत रिपीट आलं, ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग, मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. ह्याने जो फरक पडतो ना की लोकांना समजायला आणखीन सोपं पडतं. किंवा ते पॉज वर्किंग अनेक कार्यक्रम केल्यामुळे थोडंसं समजलंय असं. वा. बराच वेळ आपण गप्पा मारतोय पण तुझी अशी छान नक्की कविता ऐकायला नाही मिळाली. तू जिवंतच कविता आहेस म्हणा. नाही नाही असं नाही बाबा. नाही खरंच आहे. मी गंमत म्हणजे पहिल्यांदा आज सादर करतो कारण कालच मला खूप दिवस झाले गार्गी फुले ना निळूभाऊंची मुलगी मागे लागली होती की तुझी एक कविता दुरावा नावाची जी कविता आहे ती मला डब करून पाठव. कोणीतरी परदेशात आजारी आहेत आणि त्यांना ती माझ्या आवाजात ऐकायची होती. आणि इतके दिवस ते पोस्टपोन होत होतं की मला त्याचा भयंकर गिल्ट आला होता. आणि काल मी माझं सगळं डबिंग सेशन संपल्यानंतर थोडंसं रिफ्रेश होण्यासाठी म्हणून ती कविता वाचायला सुरुवात केली माईकवरती. आणि मी माईकवर वाचत असताना मागे मला नवीन कडवी सुचत गेली. म्हणजे 3 कडवी मी डब केली आणि 3 कडवी डबिंग त्याने स्टॉप केलं आणि मग मी तिथे मोबाईल मध्ये लिहिली आणि मग बाहेर आलो रूम मधनं, रेकॉर्डिंग रूम मधनं. तर ती ऐकवतो मी. नक्की इर्शाद. तर ती कविता अशी होती जी मी वगैरेच्या माझ्या पहिल्या संग्रहात आहे की दुरावा असा की इथे या तनूला तुझा स्पर्श अर्धा पुरा जाणवे. दुरावा असा की इथे या तनूला तुझा स्पर्श अर्धा पुरा जाणवे, जशी की कुण्या पावसाने उन्हाला करावीत ओली सुकी आर्जवे. दुरावा असा की कुणापासूनही कुणी दूर गेले नसावे खरे. म्हणजे इतका सुंदर दुरावा की लांब असलो तरी आपण कनेक्टेड आहोत. दुरावा असा की कुणापासूनही कुणी दूर गेले नसावे खरे, तरी अंतरातील अंतर मिटाया तुटावीत खोटेच काही दुवे. दुरावा असा की दुराव्यास देखील सलावे स्वतःचेच अस्तित्व पण. दुरावा असा की दुराव्यास देखील सलावे स्वतःचेच अस्तित्व पण, नगण्यास ही सावली एक द्याया जळावेत वैयर्थ दोन्ही दिवे. दुरावा असा की इथे या तनूला तुझा स्पर्श अर्धा पुरा जाणवे. ही 3 कडवी मी डब करत होतो आणि तेव्हा हे लिहिलेली 3 कडवी की दुरावा असा की जणू बंध विरले तरी सूक्ष्म निर्गाठ मागे उरे. दुरावा असा की जरी जणू बंध विरले तरी सूक्ष्म निर्गाठ मागे उरे, जणू एक नाते अबाधित राहावे म्हणून ओवला जीव धाग्यांसवे. दुरावा असा की निळ्या शांततेला जडावेत भावार्थ ही सावळे. दुरावा असा की निळ्या शांततेला जडावेत भावार्थ ही सावळे, स्मरावेस तू शब्द माझे तिथे हन, स्मरावेस तू शब्द माझे तिथे अन, तुझे मौन येथे मला आठवे. दुरावा असा की आणि शेवटचं गडवं की दुरावा असा की नभाची धरेची जरी आटली सर्व संभाषणे. दुरावा असा की नभाची धरेची जरी आटली सर्व संभाषणे, शपथ एक चोचीत घेऊन फिरती स्मृती पाखरांचे थवेच्या थवे. दुरावा असा की
दुरावा असा की नभाची धरेची जरी आटली सर्व संभाषणे, शपथ एक चोचीत घेऊन फिरती स्मृती पाखरांचे थवेच्या थवे. दुरावा असा की इथे या तनूला तुझा स्पर्श अर्धा पुरा झाला. हॅट्स ऑफ. ही पहिल्यांदा वाचली. कमाल आहे. कमाल आहेस दादा. काय बोलायचं रे याच्यानंतर. बोल की. तर ते स्मृती पाखरांचे थवे मनात उडायला लागल्यावर शब्द गप्प बसतात. पण कमाल. असं झालं होतं अमेरिकेत कार्यक्रम करताना पण. बर. संदीप आणि मी अमेरिकेला जेव्हा गेलो होतो तर तो कुठली तरी कविता वाचत असताना मला काहीतरी सुचायला लागलं. जनरली त्याची एक कविता माझी एक कविता त्याला उत्तर म्हणून त्याच्यातलंच काहीतरी आशय विषय लय घेऊन आम्ही करत असतो. तर त्या दिवशी मी त्याला म्हणलं की तू वाच पुढची पण. तर त्याने माझ्याकडे असं बघितलं काय झालं याला आजार. मग तिथे मी लिहिली ती गझल लिहिली होती की जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही, पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही, मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. रित्या परडीसही यावा फुलांचा गंध नेमाने, रित्या परडीसही यावा फुलांचा गंध नेमाने, तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना. जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी. म्हणजे प्रेमात रोजच आहे म्हणजे एकमेकांचा निरोप घेणं, पण ते असे दिवस आणि रात्र जसे संध्येच्या वेशीवरती भेटतात ना काही क्षण, तसेच काही थोड्या वेळापुरती त्यांची भेट होते. जरी या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी, बिचारी सांज येताना बिचारे ऊन जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. आणि त्यातला तो शेवटचा शेर म्हणजे वगैरे नंतर मला ज्या ओळीने जास्त प्रेम पुन्हा मिळवून दिलं की तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी. तर आता ते ब्युटी कळते कशी ना, मला खूप दिवसांनी मी आता कार्यक्रमात आवर्जून सांगतो की लोकांना कळावं म्हणून, मला खूप नंतर कळलं की ह्याच्यामध्ये काळावर श्लेष आहे. तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी, हा भूतकाळ किंवा चालू वर्तमान काळ सुद्धा, की तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी तुला वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना, तसे काही तुला. तर असं काहीतरी. आता बघ हे मी सुरुवातीला म्हटलं तसं हे आपल्याला असं सुचेल याची काहीच गॅरंटी नसते, त्यामुळे तुम्ही काय त्याच्यावरती. ही कितीही वेळा ऐकली ना कविता तरी. हो म्हणजे मला खूप वेळा सादर केली. अरे पण आपण रोजच प्राजक्ताची फुलं सडा पडला तरी ऐकत राहतो रे. किती छान बोलते. तर तसं आहे ते की, आणि प्राजक्त म्हणणं काय रे ते, त्याच्या जेवढी फुलं आम्ही वेचू तेवढी नवीन नवीन देतोस तू. तर मला माहितीये की तुझ्या आयुष्याच्या कादंबरीत अशी खास खुणेची पानं खूप आहेत, तर आम्हाला ती ऐकायला आवडतील की तू अशी खुणेची पानं कोणती. 4 राजवर्की पानं आहेत माझ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एक म्हणजे ग्रेस साहेब, दुसरे म्हणजे केणीकर साहेब, रॉय केणीकर साहेब, सुरेश भट आणि गुलजार साहेब. तर ते गंमत अशी झाली की जे माझं पुढचं प्रोजेक्ट आहे, पुस्तक आहे, लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच जण थोडेसे काय म्हणतो त्याला थँकफुल झालो होतो, समर्पित झालो होतो की जे दिलंय आयुष्यात ते सगळंच जायची वेळ आली होती ना. तर तुम्हाला अचानक ह्या सगळ्या गोष्टी कृतार्थतेच्या जाणवायला लागतात. तसं मी विचार करत बसायचो. मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला खूप वेळ मिळाला म्हणजे सुस्तच असं नाही. मग कोणामुळे आपल्या काय हे घडलेलं आहे आयुष्य सगळं. तर मी ह्या 4 नावांवरती घेऊन थबकलो. अर्थातच कुसुमाग्रजांची, बोरकरांची, शांताबाईंची सगळ्यांच्याच कविता आहेतच, परंतु विशेषतः आरती प्रभू. परंतु ह्या 4 नावांवरती मी येऊन थांबलो की यांचे रिफ्लेक्शन्स, यांचे प्रतिबिंब आणि ह्यांच्यातनं माझं घडणं झालेलं आहे. म्हणून मी ते एक म्हणलं आपण काहीतरी ट्रिब्यूट करायला पाहिजे. पण असं ट्रिब्यूट करायचं म्हणजे त्यांच्याबद्दल स्तुतीपर पानाच्या पानं लिहिणं एवढं मी त्यांना व्यक्ती म्हणून ओळखत पण नाही. मी त्यांच्या लेखनातून त्याच्या मागची व्यक्ती काय आहे हे शोधण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय, परंतु ते खरं असेलच असं नाही. मग तसं काही फिक्शनल लिहावं का किंवा काय. तर माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यांनी एक एक फॉर्म फार छान डिव्हाइस केलाय आणि त्याला लोकमान्यता मिळवून दिलेली, लोकप्रियता मिळवून दिलेली आहे. म्हणजे कसं
की आता गुलजार साहेबांनी मुक्तछंद लिहिला, गझल लिहिली, गाणी लिहिली, परंतु त्यांनी त्रिवेणी नावाचा प्रकार, जो की 2 ओळींमध्ये माझ्या शेरात सगळं सांगून झालं, अख्खी कविता मांडून झाली, तरी सुद्धा त्याला एक वेगळा आयाम देण्यासाठी मी एक तिसरी ओळ अशी टँजंट त्याला देतो की त्याचं सगळं हेच बदलून जाईल. तर तो त्रिवेणीचा प्रकार झाला. किणीकरांनी आपल्याला रुबाया दिल्या आणि भटांनी गझल दिली अर्थातच. बरोबर. आणि ग्रेसांसाठी मात्र मी एक अशी समर्पणाची सिरीज लिहितो आहे, ज्याच्यातले मी 4च तुकडे सध्या सगळीकडे सादर करतोय. कारण मला ते असं एक अनाहत नाद असावं, तसं ते चालूच राहावं असं वाटतं. ते बाहेर आणण्याचे पण 2च गोष्टी, 2 वेळा तुम्ही गोष्टी जगाला दाखवायला घाबरता. एक खूप लाजिरवाणी असेल तेव्हा, किंवा एक खूप प्रेशस असेल, मौल्यवान असेल तेव्हा. खरं. तर हे मला दाखवायचं वाटत नाही इतक्या लवकर, म्हणून मी ते असंच जपतोय की येईपर्यंत लोकांसमोर. तो सेमंतक म्हणे रे तुझं. अरे चोरून आणलेला. तर ह्या 4 प्रकारांमध्ये मी लिहिलेल्या काही गोष्टी होत्या आणि मग मी त्या लॉकडाऊन मध्ये आणखीन लिहिल्या आणि त्या सगळ्याचं एक कंपायलेशन केलं. बरं. आणि नक्षत्रांची देणी असं त्याला आता नाव दिलंय. ते पण ते कार्यक्रमाचं खूप पॉप्युलर नाव आहे. तेच दिन असं नाही, पण आता दुसरं काही नाहीये म्हणून. तर त्याचं पुस्तक रोहन प्रकाशनतर्फे येत आहे. आणि माझं लिखाण सगळं झालेलं आहे, कविता सगळ्या लिहून झाल्या आहेत. त्यांची कुठलीही कविता वापरलेली नाही. त्यांच्या फॉर्म मधनं मला काय शिकायला मिळालं, म्हणजे फक्त रुबाया 4 ओळीमध्ये लिहायचं एवढंच कळलं का, किती वृत्ती आली. त्रिवेणीमध्ये मी खरंच तिसरी ओळ एवढी पॉवरफुल लिहू शकतोय का, टँजंट लिहू शकतोय का, त्याच्यातनं वेगळा अर्थ निघतोय का, गझलचं मला खरंच मर्म कळलेलं आहे का. या आणि ग्रेस साहेबांची जी कुठली मी त्यांच्याबद्दल जे लिहितोय ते असं, तर ते कविता लिहून झाल्यात. आता त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कवींबद्दल तुम्ही एक 20-20 पानं काहीतरी लिहा. तर ते सर्वात जास्त अवघड आहे माझ्यासाठी, म्हणून थांबलेलं आहे. पण माझं पुढचं पुस्तक ते असेल. ग्रेट. आम्ही वाट बघतोय पुन्हा नवीन वाचायला आणि वेचायला. छोट्याशा इतिहासातली ही 4 महत्वाची. तू एखादी त्यातली आपल्याला ऐकून दाखवतो की एखादी ग्रेस साहेबांसाठी लिहिलेलं ऐकू शकतो. सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. डिअर ग्रेस, सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी. सृजन इज क्रिएशन, विजन इज एकांतवास सगळ्यांसाठी म्हणून. तर काहीतरी सुचायला लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग काय होतं की अरे बापरे, पण आधीच्या एवढ्या सगळ्या मोठ्या थोरा मोठ्यांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्याची जी प्रोसेस आहे, ते सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी, सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. असं रे, म्हणजे काहीतरी लिहू गेलं की मला वाटतं अरे हे आधीच केवढं करून ठेवलंय आपण, काय असं ते. दुःख सवाशिण, बापरे. त्याच्यातलं एक त्यांचे जे ट्रिब्यूटचे जे आणखीन एक आहे की अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. काय होतं ना, आपण ज्यांच्याबद्दल लिहितोय, ज्या देवाची स्तुती करतोय, तर त्याच्यासाठी शब्दकळा पण तशा येतात बघ. वास्तविक ही काय माझी रोजची शब्दकळा नव्हे, पण केवळ त्यांचा विचार सातत्याने डोक्यात असल्यामुळे आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम मला जे आहे ते, त्यामुळे ते तसं. अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी, तू कळी असून नाहीस नाहीस फुलांच्या जागी, हे तुझे रीते पण, ग्रेस साहेबांचे, हे तुझे रीते पण माझ्या बहराचे कारण होते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. चालू आहे ते. तुझ्याच बाबतीत कदाचित म्हणावं लागेल की तो मोल मंद हळवा असा आयुष्य स्पर्शून गेला. ते फक्त ग्रेस नाही, तुझ्यावरची पण ग्रेस आहे रे. माझ्याकडे घरात जे आता त्या अवॉर्ड साठी ट्रॉफी ज्या असतात त्याच्यासाठी कपाट केलेलं आहे ना, तर त्याच्यावरती मी एक शेल्या केलेल्या आहे 2 कपाटांवरती. त्याच्यावरती ह्या ओळी कॅलिग्राफी. क्या बात आहे रे. सीतेच्या वनवासात अंगिरा घाव शेला, क्या बात आहे. आणि रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा बटांचा. ते भगवंताच्या ह्याच्यावरच्या शेला काढून पांघरतात ना, तसं तुझ्या घरी येऊन हा शेला कधीतरी पांघरून घ्यावा असं वाटतोय अरे आम्हाला. त्याच्यात मी काहीतरी लिहिलं होतं आता तू म्हणतेस म्हणून. अस्तित्वाचा धागा धागा गर्भरेशमी बनला आहे, अस्तित्वाचा धागा धागा गर्भरेशमी बनला आहे,
माझ्या आयुष्याचा शेला भगवंताने विणला आहे. जे बात क्या बात आहे दादा, अप्रतिम. थँक्यू. तू माळा आहे रे, कुठे थांबव. तू आता जे जे काही सांगत जातोयस तर ती प्रत्येक प्रतिमा मनात इतकी अलगद आणि अलवार उमटत जाते अरे. तर आत्ता विचार करत असताना असं वाटत होतं की तुझीच कविता तुला नव्याने सापडली, असं होतं का रे? म्हणजे विशेषत्वाने कधी त्याचा रूपबंध बदलतो तेव्हा ती म्हणजे त्याचे अन्वय अर्थ वेगवेगळे सापडतात. म्हणजे कदाचित मी लिहिताना सुरुवात करताना कुठल्या तरी स्त्री तत्वासाठी म्हणून किंवा आपल्या साध्या भाषेत प्रेयसीसाठी, बायकोसाठी म्हणून लिहिली असेल, पण नंतर लक्षात येतं की अरे आपण ही कवितेसाठीच लिहिलेली कविता आहे. म्हणजे तुम्ही अनेकदा प्रेयसीमध्ये कविता शोधता का कवितेमध्ये प्रेयसी शोधता, हे जे आहे ना ते तसं. म्हणजे सुमंदार मला मधलीच एक रचना माझी, जी मला सुरुवात होताना कविता वाटते की अरे ही ऐहिक दैहिक लेवलला चाललेली आहे. की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. तुझा मोह माझ्यातुनी चेतलान, दिवे पंच प्राणातुनी तेवले. क्या बात है. तर कुणाचा मोह आपल्या मनात आल्यानंतर, हे अर्थात लॅटरल थिंकिंग, दिवे पंचप्राणात. म्हणजे आता जर मला एखादी छान अशी कविता जर सुचली ना, तर खरंच तर माझ्या दिवे पंचप्राणात तेवतील असे. तर हे नाहीये, म्हणजे हे दैहिक नाही असं की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. तुझा मोह माझ्यातुनी चेतलान, दिवे पंच प्राणातुनी तेवले. अशी मुग्धलाही कधी सोसली ना, कधी साहिला दाहही कोवळा. तिन्ही काळ देहात माझ्या आताशा, उमलतात सर्वांग स्पर्शी झळा. परी चंद्रमा येई तो स्वागताला. म्हणजे ती कविता स्वयंभू उभी राहीपर्यंत आपण काय व्हायला पाहिजे. परी चंद्रमा येई तो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे. तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला, मला कर्पुराचे जिणे पाहिजे. मला कर्पुराचे जिणे पाहिजे. तर हे समर्पण मला असं वाटतं की कलेच्या बाबतीतच असू शकतं, म्हणजे व्यक्तीच्या बाबतीत थोडंसं दुर्मिळ आहे. वा 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 दादा. पण हा समर्पणाचा भाग जेव्हा येतो तर काही वेळा असं असतं ना की ते समर्पण तू म्हणालास तसं कदाचित शोध चिंतन. तू बऱ्याच मुलाखतीत हे वाक्य म्हटलंयस की मला कवितेच्या मागे जायला आवडतं. आम्ही नुसतेच तुझ्या मागे किंवा तुझ्या कवितांच्या मागे असतो रे. खरं सांगते. म्हणजे तू आपण एक कवी असा प्रतिकात्मक रूप घेऊ, पण आम्ही फक्त त्याच्या मागे जातो. तू जो मागोवा घेतोस, हा शोध, हा त्याच्यातनं तुझा आस्वादापर्यंतचा हा सगळा प्रवास हा विलक्षण आहे. मला सुरुवातीच्या काळात अनघा काय वाटलं माहितीये का, की पहिल्यांदा जेव्हा कोणीतरी मला सुरेश भटांचं पुस्तक सुचवलं, काव्यसंग्रह एल्गार, तो वाचल्यानंतर तेव्हा मी मुक्तछंदात वगैरे लिहायचो. तेव्हा मला वाटलं की अरे हे आपल्याला येतं, म्हणजे वृत्त कळतायत आपल्याला. आणि ह्या वजनात आपल्याला अगदी वृत्ताचं नाव तेव्हा जरी माहित नसलं की अमुक एक म्हणजे मंजू घोषा आहे, अमुक एक म्हणजे मंदाकिनी आहे, हे जरी शार्दूल विक्रीडित, हे सगळं जरी विसरलेलं असलं शिकलं तरी सुद्धा वाचताना मला ती लय पकडता येते. तर त्याचं इतकं तुमच्यावरती इम्प्रेशन होतं. म्हणजे माझं तर झालं, कारण ताकदवान कवी सगळे. तर मी त्यांच्यासारखंच लिहू लागलो की शब्द सुद्धा सगळे भटांच्या रचनांमधनं जसं त्यांचं दुःख बाहेर यायचं, जसा त्यांचा अगदी अलवार प्रेम आणि प्रणयाच्या अगदी सीमारेषेवरचा छान तरलपणा यायचा, असं कुठेसं मला जाणवायला लागलं की आपल्या सगळ्या रचना आता त्यांच्यासारख्या येत आहेत. आता अलीकडच्या काळात आपण जे लिहितो आहोत ते. तर मी त्या सगळ्या आधी फाडून टाकल्या. बरं. आणि भटांची पुस्तकं माळ्यावरती टाकली. कारण बऱ्यापैकी त्यांचं लिखाणच एवढं पॉवरफुल होतं की ते सगळं लक्षात राहिलेलंच होतं. म्हणजे आता इतकेच मला जाताना काय तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचावं लागत नाही, तुम्हाला ती दिसते. किंवा मग माझा जीव तुझ्या वाटेवर, हे. मग मी नंतर ह्यातनं बाहेर कसं पडायचं, कारण हा क्रिएटिव्ह माणसाला एखाद्याच्या ज्याला आपण आदर्श मानतो त्याच्या प्रभावातनं बाहेर पडणं खूप अवघड असतं, पण ते गरजेचं पण असतं. मी या मुलांना पण नेहमी सांगतो की अरे ह्या ओळी जरा माझ्यासारख्या वाटतायत, त्यापेक्षा तुझं काहीतरी येऊ दे त्यातनं. केलंयस तर काहीच हरकत नाही, तो मुद्दाच नाहीये. मला असं वाटतं अगदी कॉपीराईट आणि माझ्यासारखं वगैरे ह्यावर माझा विश्वास नाही तसा काही. कारण कुठले ना, म्हणजे जगात अशा नवीन गोष्टी किती घडतात, पण
मला असं वाटलं की मला असं नाही लिहायचंय. मग मी काय विचार करू लागलो की ही ओळ लिहिताना त्यांची मनस्थिती काय असू शकेल, तशी असेलच असं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विरोधाभासी जागेत वेळी लोकांनी वेगवेगळ्या रचना केलेल्या आहेत. पण एक जस्ट माझा एक अभ्यास म्हणून की त्याच्यातनं हा सगळा आस्वाद आणि कवी समजून घेणे, कवितेच्या मागचा, याचा मला छंद जडला आणि मला खूप त्यात रमायला आवडतं. म्हणजे मग या शब्दांनी कोण कविता सुरुवात करतं. मी मागे स्पृहाच्या एका मुलाखतीत की मग या शब्दांनी का केली असेल, म्हणजे एवढा सिद्ध असतं कवी. शब्द पाणी भरतायत घरात, तर मग म्हणजे काय की मग माझा जीव, आपण कसं वाचताना मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुर, असं. आता ती जरा नीट, मग माझा जीव तुझ्या, मग कुणी चाल पण दिलेली आहे, मोघ्यांची चाल आहे, बाळासाहेबांची चाल आहे. मग का त्यांनी कुठे स्ट्रेस दिलेला आहे, त्यांना काय सापडली होती कविता, असा विचार करताना मग ह्या ह्या शब्दाने सुरुवात केल्यामुळे आधी बरंच काही घडलंय. हे केवळ एका शब्दाने सांगितलंय त्यांनी की त्यानंतर आता पुढे जाऊन माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. म्हणजे ही आधीची स्टोरी त्यांनी न सांगता सुद्धा किती खुबीने सांगितलेली आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात, मजा येते. तू सांगतोस तेव्हा कविता सोपी वाटते रे, पण बऱ्याचदा कविता असं म्हटलं की चिकटून येणारे दोन शब्द म्हणजे सुबोध आणि दुर्बोध. नाही तर हे साच्यात आम्ही अलीकडे सुद्धा आता आपण सिनेमाची गाणी सर जरा सोपं लिहून पाठवा असं म्हणतो. तर सुरुवातीला मला राग यायचा की म्हणजे काय मी अवघड लिहितो का, असं. कवी जरा जास्त स्वाभिमानी असतात. तर म्हणजे काय, मला तर कळते, तुम्हाला कळत नाही, मराठी भाषा येत नाही का, काय प्रॉब्लेम आहे, असं व्हायचं ना. पण माझ्या लक्षात आलं की त्यांना ना सोपं अवघडपेक्षा ओघवतं म्हणायचं असतं. क्या बात आहे. एखादा आघाताचा शब्द अक्षर आलं तर गायकाला ते अवघड वाटू शकतं, गाताना कानाला ते हार्श लागू शकतं. तर म्हणून हा ओघवतेपणा, सुबोध दुर्बोध वगैरे या गोष्टी, म्हणजे काही आता भय इथले संपत नाही हे गाणं किती जणांना आवडतं. त्याच्यात कितीतरी गोष्टी अशा आहेत की अशा काय आपण रोज बोलत नाही त्या गोष्टी, परंतु घन व्याकुळ असा शब्द किती सुंदर वापरला. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो, ती गेली तेव्हा मध्ये. तर अशा गोष्टी आता ह्या सुबोध दुर्बोधच्या ह्याच्यात नाही, ते किती छान आलंय बघ त्याच्यामध्ये, चालीबरोबर पण आलंय. पण ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, नुसत्या वाचले तरी सुद्धा तुम्हाला अरे जाणवतं की कसा रडला असेल हा माणूस. ढसा असा शब्द वापरता आला असताना पण तो किती हार्श लागला असता कानाला. खरं. त्यामुळे सुबोध दुर्बोध मी काही गोष्टींचा अर्थ कळायला ती वेळ पण यावी लागते. तुम्ही स्वतःचा स्तर नक्की तिथपर्यंत उंचावलाय का, हाही बघायला पाहिजे ना. कवीने ज्या प्रतलावरनं लिहिलेलं आहे तिथपर्यंत पोहोचा तरी आधी, मग कळेल. खरं तर आपण वाहत जातो ना तसं नदीसारखी छान आम्ही मस्त तुझ्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. माझं नाही, ते कवितांचा विषय आला की तसंच होतं. तर पण त्याच्यात आणखी एक सातत्याने कुठेतरी आपण म्हणतो ना की गीतकार म्हणून जेव्हा तू येतोस तेव्हा हा कवितेचा प्रवाह टिकवून ठेवता येतो का, आणि त्याला जोडून दादा विचारावं असं वाटतं की बऱ्याचदा तुम्हाला त्या भूमिकेत शिरून गीत लिहावं लागतं तेव्हा अवघड जातं. ओके, दोन गोष्टी सांगतो. म्हणजे मी नेहमीच सांगतो, कार्यक्रमाला खूप तरुण मुलं येतात आणि लिहिणारी असतात, गीतकार होण्याची आशा ठेवून आलेले असतात, आणि चांगलीच गोष्ट आहे, चांगले कवी गीतकार म्हणून यायलाच पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. माझ्यासाठी एक नियम असा आहे जो मी पाळण्याचा प्रयत्न करतो. 90% गाणी लिहिताना, 10% म्हणजे अगदी आयटम सॉन्ग आणि मेड टू ऑर्डर आणि असं असेल ते, पण 90% गाण्यांमध्ये तरी किमान सिनेमा येऊन गेल्यानंतर, गाणं म्हणून तुमचं कॉन्ट्रीब्युशन गीतकार म्हणून झाल्यानंतर, त्या गाण्यामुळे सिनेमा चालायला हातभार लागला तर आणखीन चांगली गोष्ट. सिनेमा उतरल्यानंतर, मध्ये काळ गेल्यानंतर त्या गाण्याचं संगीत बाजूला करून ते शब्द घेऊन तुम्ही कुठल्याही साहित्य संमेलनात प्रवेश करता आला पाहिजे तुम्हाला. असं जर तुम्हाला गाणं लिहिता आलं, म्हणजे उमलले आभाळवर हे चांदणे माझे तुझे, मी वाटा 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 कवितेच्या कार्यक्रमामध्ये सादर करतो, रुक्माई सादर करतो, कैवल्यगान सादर करतो. तर काही वेळा हे अगदीच शक्य नसतं, कारण ते तुम्हाला शब्दच असा मॅचिंग नवरा मी काय कविता म्हणून नाही वाचू शकत किंवा जेवण झालं का वगैरे. पण 90% वेळा तरी तुम्ही, आणि कुठेतरी एक कवीची
गीतकाराचं गाणं लिहिताना सुद्धा कवीची एक स्वाक्षरी एखाद्या ओळीत छान असावी की अरे, या ओळीसाठी हे गाणं माझं आहे असं मला म्हणता आलं पाहिजे. आणि भूमिकेत तर शिरावंच लागतं. म्हणजे तू बघ ना, आता बऱ्यापैकी जास्त गाणी रोमॅन्टिक असतात. किती वेळा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगणार. म्हणजे काही मर्यादा आहे की नाही. परंतु तुम्हाला ते का जमू शकतं की त्या ज्या सिनेमासाठी तुम्ही गाणं लिहिताय तिथे तुम्हाला 3-3.5 मिनिटं जेवढा वेळ त्या सिनेमाच्या पटलावरती ते गाणं चालतं तेव्हा तो सिनेमा पुढे नेण्याची, ती गोष्ट पुढे नेण्याची जबाबदारी तुमची असते, तुमची संगीतकारांची, गायकांची. तर ते करताना तुम्हाला ती कथा काय आहे, मग ते नायक नायिका संपूर्ण सिनेमाभर कुठल्या लहजामध्ये संवाद बोलतायत. मग ते ग्रामीण बोलत असतील आणि तुम्ही अगदी अर्बन शब्दांमध्ये जर रोमॅन्टिक गाणं लिहिलं, भले ते खूप अट्रॅक्टिव्ह असलं तरी सुद्धा ते त्यांच्या तोंडी नाही शोभत. त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, गाणं शूट होतंय ते इनडोर आहे की आउटडोर आहे. म्हणजे तुम्ही भले चंद्र चांदण्या लिहायच्या आणि त्याचं बजेट झोपडीमध्ये शूट करण्या एवढं जर असेल तर त्यांनी दाखवायच्या कुठून, म्हणजे ती विसंगती येते ना त्याच्यामध्ये. किंवा दिग्दर्शकाला ते गाणं इंडोर दिसत असेल, अगदी बजेटचा कशाला विचार करा, त्याला इंडोरच दाखवायचं असेल की छान इंटिमेट खोलीमध्ये दोघांचं एक गाणं चालू आहे, तर तिथे तुम्ही प्रतिमा सगळ्या निसर्गातल्या मांडल्या तर त्या सगळ्या म्हणजे वाया जाणार तिथे. तर अशासाठी तुम्हाला त्या नायकाच्या किंवा नायिकेच्या भूमिकेत जावं लागतं, ते तुमच्यामध्ये रुजायला लागतं. आणि बरेचदा तुम्हाला चाल पण दिलेली असते अलीकडे, तर तुम्हाला चालीच्या पण भूमिकेत शिरायला लागतं, संगीतकाराच्या भूमिकेत शिरायला लागतं तुम्हाला. फक्त नायक नायिका, दिग्दर्शक, निर्माते, श्रोते नाही, प्रेक्षक नाही, तर तुम्हाला संगीतकाराच्या, गायकाच्या अनेकदा का अरे हा, हे गाणं वैशाली सामंत गाणार आहे, हे गाणं अमुक एक दुसरं कोण स्वप्नील गाणार आहे, हे सगळं ठरलेलं जर असेल तर तुम्हाला परत त्याच्या आवाजाला जाणारे कुठले चांगले शब्द आहेत, काय आहे, म्हणजे मेलोडियस, मेलोफ्लुअस म्हणतात बहुतेक व्हॉइस आहे स्वप्नीलचा, वेलवेट व्हॉइस आहे, तर तो गाताना कसा गाईल. तेच अवधूत गात असेल तर तो कसा, म्हणजे पुरुषी बेस असलेला आवाज येईल. या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला विचार करायला स्कोप असतो. तर तुम्हाला अनेक भूमिकांमध्ये शिरून लिहावं लागतं. पण असं कधी होतं की बऱ्याचदा नटाला बघ, जसं भूमिकेत आत शिरायला लागतं तितक्याच पटकन बाहेरही यावं लागतं, तर असं कधी झालंय की शिरायलाच अवघड पडलं किंवा बरोबर उलट की त्या भूमिकेतनं बाहेर नाही पडता आलं खूप काळ? मी हल्ली बऱ्याचशा साऊथ सिनेमांची हिंदी गाणी लिहितो, थिएटर रिलीज वाली, म्हणजे आधी टेलिव्हिजनवर आलेल्या नाही, ज्यांचे थिएटर रिलीज होत आहेत ना, तर ते सगळ्या भाषांमध्ये होतात आता सिनेमे तयार. तर एक मूळ सगळं संगीत तयार होतं ते त्यांच्या भाषेत, तेलुगू, तमिळमध्ये तयार होतं, आणि मग ते सगळ्या भाषेत, मग ते हिंदीचं मी लिहितो बऱ्याचशा, एक 40-50 गाणी लिहिली आता. तर ती भाषाही आपल्याला माहिती नाही, त्यांचं स्कॅनिंग पण वेगळं असतं, म्युझिकल स्कॅनिंग चालींचं जरा वेगळं असतं. ते काहीतरी पल्लवी, अनुपल्लवी असं वेगवेगळं, कडवं मुकडा वेगळं काय म्हणतात, एक्सपेरिमेंट करतात खूप. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिरायला खूप वेळ लागतो. आणि एखादं गाणं, उदाहरणार्थ रखुमाई किंवा या गाण्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागतो, किंवा पांघरुण मधल्या इलुसाह देह मधनं बाहेर पडायला मला वेळ लागला होता. की अनेकदा असं होतं ना की तू सांगतोय जगाला असं वागायचं म्हणून, तू वागतोयस का तसा, हा प्रश्न सातत्याने स्वतःलाही विचारावा लागतो. कारण सांगण्याचा अधिकार त्याच माणसाला आहे जो हे सोडू शकतो. त्यामुळे ते विरक्तीवरचं तुम्ही काहीतरी लिहिताना खरंच तुम्ही असा विचार करता आहात का की तो स्टान्स आहे, ओढून ताणून आणलेला आहे. या संभ्रमात बरेच दिवस जातात मग पुढे. त्याचं इम्प्रेशन कदाचित दुसऱ्या कवितांवर पडतं असा धोका संभवतो का? नाही, मी ना ह्याला थोडंसं चातुर्य म्हणशील किंवा काय आता, पण मी कवितांच्या फॉर्म्सचा माझ्या क्रिएटिव्ह ब्लॉक येऊ नये यासाठी खूप वापर करून घेतलेला आहे, घेतो. म्हणजे 2 गाणी लिहून झाली तर मी थांबतो, एखादी कविता सुचेपर्यंत थांबतो, 2 गझल लिहून झाल्या तर मुक्तछंद सुचेपर्यंत थांबतो. नाहीतर काय होतं की तुमच्या त्या वारंवारिता टिकवणे ही एक वेगळी गोष्ट आहे, पण त्या सातत्य टिकवण्याच्या नाद्यामध्ये तुम्ही तेच पुन्हा लिहू शकता की काय, शब्द तेच येतात, प्रतिमा त्याच येतात, तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, उदाहरणं तीच देता लोकांना समजावून सांगण्यासाठी, दृष्टांत ज्याला आपण म्हणतो. तर ते म्हणून मी कवितेच्या फॉर्म मधनं फिरत राहतो फक्त. नाहीतर म्हणजे मगाशी सांगितलेले 4 खांबी तंबू म्हणजे वाचन,
चिंतन, मनन आणि मग लेखन. लिहून झालं गाणं, परत वाचायला लागा, दुसऱ्याच कोणाचं तरी, आपलं नाही. त्यामुळे तुम्ही प्रवाही राहता असं वाटतं. जसं आता ह्या सगळ्या कविता, गीत या बरोबरीने तू आणखीन 2 गोष्टी करतोयस, ते म्हणजे संहिता लेखन सुद्धा तू करतोस आणि दुसरीकडे आज निवेदनासारखा एक वेगळा प्रकार, म्हणजे त्याला टिपिकल निवेदन म्हणतो असं नाही, तर आज अद्वैतासारखा अत्यंत देखणा कार्यक्रम सुद्धा तुझ्या हातून घडलाय असं म्हणायला हरकत नाही. तर तो काय आहे? देवकीताईंची संकल्पना आहे. आणि मी फारच स्वतःला नशीबवान समजतो की भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या संत स्त्रिया त्या त्यांच्या काळी, वेगवेगळ्या काळी ज्या ज्या हालाखीतून गेल्या, ज्या दुष्टचक्रातून गेल्या, परत एकदा पुरुष सत्ताक सगळे आपल्या ह्याने, आणि त्याच्यासाठी रिबेल होताना त्यांनी कवितांचा आधार घेतला. तर त्यांनी लिहिलेल्या कविता, तेव्हाची सामाजिक जडणघडण, त्यांचं चरित्र, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यावरती त्यांना कार्यक्रम करायचा होता. तर ती मुळातच इतकी संकल्पना की आपल्याला वेगळ्या भाषांमधल्या कविता आणि हे सगळं मिळणार. पण हो म्हटल्यानंतर खरं त्याचं वजन जाणवायला लागलं की दडपण आलं की आता लल्लेश्वरी काश्मीर मधली, बापरे, अंडा अलीकडे साऊथची, गुजरात मधली गंगा सती, मुक्ताबाई जनाबाई आपल्या, अशा सगळ्या वेगवेगळ्या भाषांमधल्या, अक्का महादेवी कर्नाटकातली, ह्या सगळ्यांनी लिहिलेल्या गोष्टी, म्हणजे मी त्यांना ठासून सांगितलं की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपण त्याला एका लँग्वेज प्लॅटफॉर्मवरती आणूया आणि नॅशनल लँग्वेजवरती आणू, आपण हिंदीवरती, म्हणजे देशभरात सगळ्यांना त्यांचं कार्य कळेल. बरोबर. आणि तेव्हाची काय होती परिस्थिती आणि आता काय आहे आणि किती रेलेव्हंट आहे आता सुद्धा. तो आपण म्हणतो आपण खूप प्रगत झालो आणि काळ पुढे गेला, काही नाही. त्यांच्या कविता वाचल्या तरी सुद्धा कळते की अरे अजूनही बऱ्यापैकी हेच चाललेलं आहे आपल्या जगामध्ये. तर ते हिंदीवरती आणू म्हणून सांगितलं, हिंदी भाषेमध्ये आणायचं म्हणून सांगितलं. पण मग त्याच्यासाठी त्यांच्या भाषेचा अभ्यास करणं आलं, त्यांचं जीवनचरित्र माहीत करून घेणं आलं. त्यांनी ज्या मीटरमध्ये लिहिलं आहे त्या मीटरमध्ये हिंदीमध्ये लिहिणं आलं. त्यांच्या सगळ्या कविता मी हिंदीमध्ये ट्रान्सक्रिएट केल्या. बापरे. बरं, त्यातून मी स्वतःला गट अशी घातली होती की मी ट्रान्सलेट नाही करणार, जसं तसं नाही करणार. मी त्याला भावानुवाद म्हणजे ट्रान्सक्रिएट म्हणतो, असा कुठला शब्द नाहीये, पण ट्रान्सक्रिएट करीन. आणि मग ते त्या कवितांची गाणी करून मी दिली देवकीताईंना. त्यांनी त्याच्या चाली केल्या आणि मग त्या म्हणाल्या की कार्यक्रमात तू माझ्याबरोबर तू बसायलाच पाहिजेस. मग म्हणून ते संहिता लिहिणं आलं. मग संहिता लिहिताना मी आत्ताच्या काळाचं उत्तर म्हणून त्यात परत वेगळ्या कविता लिहिल्या. बरं. तर हा सगळा इतका एनरिचिंग अनुभव आहे ना की म्हणजे आम्ही 4 कार्यक्रम केले, इंदोर, बँगलोर, मुंबई आणि दिल्ली. अभूतपूर्व असं लोकांना ही जी संकल्पना आवडते आहे आणि जो प्रतिसाद मिळतो आहे. आणि तरी सुद्धा आम्ही 4 यशस्वी कार्यक्रम झाल्यानंतर थांबलो. 2-3 महिन्यांनी आपण आता पुण्यात कार्यक्रम करू असं आमचं सप्टेंबरमध्ये कदाचित. पण व्हेरी एनरिचिंग, म्हणजे सुदैवाने नशिबानेच असं तुमच्या पदरी दान पडतं. आणि संतांच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी तुला चिंतन किती करावं लागलं असेल याचा विचारही आम्ही मला माहित नाही कितपत जमलं, पण ते करताना खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या, म्हणजे खूप जास्त शिकायला मिळाल्या. तू जेव्हा सांगतोस ना मुक्ताबाईंची जी ओवी आहे ना की विषग्रासोग्रासी घ्यावे आणि विवेकानंदे त्याच्या सवे, तर मला असं वाटतं की तुमचा कार्यक्रम त्या अद्वैताची पुन्हा एकदा जाणीव करून देतोय. नाही, आणि त्यांचं गायन देवकीताईंचं आणि 10 कसलेले वादक, कमलेश भडकमकरची टीम सगळी, आणि पार्थसारथीजी, विनायक नेटके, निलेश परब, अमर ओक, श्रुती भावे, हे सगळे लोक इतके अप्रतिम चाली बांधल्यात, अप्रतिम अरेंजमेंट कमलेशने केले. खूप जास्त व्हेरी सॅटिस्फाईंग. दादा, गप्पा संपू नयेत असंच मला कायम वाटतं. तुझ्या नावासारख्या त्या म्हणजे आमचं वैभव येते असं मी म्हणेन की त्या आठवणी आणि तुझ्याशी बोलताना मजा येतेच, पण फोनवर बोलताना सुद्धा येते. तर काय अरे काय, तर ह्या सगळ्या म्हणजे साजिवंत हा शब्द आहे ना, तसा आज मला खरोखरीच तसं वाटलं की ते सगळ्या आठवणी साजिवंत झाल्या. पण हे आज आम्ही मनात ठेवणं किंवा पुन्हा तुझ्या कादंबरीतलं एक खुणेचं पान आमच्या मनात कायम असावं, यासाठी काय सांगशील? मला असं वाटतं की अनलर्निंग आणि तुम्ही स्वतः कोणीच काही नाही आहात, तुम्ही माध्यम आहात, एवढं तुम्हाला माझी जाणीव एवढी जिवंत राहू दे. एक छोटीशी कविता लिहिली होती की
आता ह्या क्षणी तू जर काही सुंदर निर्मिला आहे असं तुला वाटत असेल तर हा क्षण ज्याने निर्मिला आहे त्याला सलाम कर. याहून सुंदर तू काही करू शकत नाही. क्या बात है. वा वा. तो मोमेंट कधी येईल आणि कधी तुमच्या हातून काय उतरेल काहीच माहिती नाही. तुम्ही फक्त विनम्र आणि प्रामाणिक असू शकता. आणि हे तोंड देखलं नाही, मी हे सतत इम्बाईब करण्याचा प्रयत्न करतो, सतत त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. कारण नाहीच आहे, काहीच गॅरंटी नाही. तुम्ही आत्ता ऐकवा बरं नवीन हे झालं, हे तुम्ही आधी लिहिलेले ना आता, तर नसते तुमच्याकडे कविता. एकतर मी तुला म्हटलं तसं की हे सारं ऐकत असताना, टिपून घेत असताना जे तू म्हणालास तसं त्या सतत जो एक अदृश्याचा हात तू बोलत असताना जाणवत राहतो, तो निर्विवाद तुझ्या पाठीशी आहे, शंका नाही. थँक्यू. आणि मी तुला खरं सांगू की आज एकतर भावार्थाचे खूप आभार मानायचे आहेत, कारण इतका सुंदर नावानं आपण इथं बसलोय. नाही, इथे आले की गोष्टी चांगल्या घडतात. कारण अरे माऊलींचा आशीर्वाद घेऊन येणारा शब्द आहे रे. त्यामुळे तुझ्या कवितेनेच अर्थात आपण पुन्हा समारोप करू. पण आज या सगळ्याची म्हणजे माझ्याकडनं विश्राम देत असताना पुन्हा माऊलीच आठवणार. तू पंढरपूरच्या म्हणजे काय म्हणू वेशीवरचा आहेस. तर माऊलींची अशी ओवी आहे की ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. तसं तुझ्याकडे खरोखरी शारदेनं म्हणजे लावण्याचं रत्न भांडार तुझ्यासाठी खुलं केलेलं आहे. तर ते अखंड आमच्या सगळ्यांच्या समोर तो खजिना. खूप खूप आभार. एवढ्या शुभेच्छा असल्यानंतर खुला होत राहो एवढीच मनापासनं प्रार्थना. आणि खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारत असताना. त्या आमच्या मलाही खूप छान वाटलं. काही काही सुंदर शब्द तू जे काही वापरलेस, वा चांगले शब्द असे ऐकायला मिळाले की चांगली माणसं भेटल्याचं समाधान मिळतं. तसं अरे हा एक चांगला नवीन माणूस आहे, आपल्याला ह्याचं आपलं जमेल छान असं वाटतं. तसे तू छान शब्द वापरले. येस. तर त्यामुळे थँक्यू इथे आलास आणि इतका भरपूर वेळ दिलास. खूप आभार. खूप आभार. खूप छान वाटलं. आणि स्वयंसाठी तुझ्यातला स्वयं उलगडलास. वा छान. तर पुन्हा नक्की भेटू. तू म्हणतोस तसं अशाच एका अनोख्या वळणावरती. स्वयं टॉक्स आणि स्वयं खूप काय काय चांगले उपक्रम करत आहे. आता ते जे सुरू झालेलं आहे अभिमानास्पद महाराष्ट्र, अप्रतिम काम आहे ते. आणि खरं तर अनेक गोष्टी शिकण्यासारख्या त्याच्यातून, आपण सगळ्यांनीच माणूस म्हणून. त्यामुळे समीर सामंत जसा लिहितो, माणसाने माणसाशी माणसा समभाग. वा. तर ते अशी ओळख दुसऱ्या कवीकडनं निघाली तरी सुद्धा किती छान वाटतं. ते दुष्यंत कुमार म्हणतात ना, हो रही है पीड़ पर्वत अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए. क्या बात ऐसे कवि तयार होत राहिले. मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. तसं आहे ते की आता एकदम समीरचा असं उल्लेखाला मस्त वाटलं. पुन्हा म्हणजे मी काय म्हणू रे, तू एक कवी असून सुद्धा सामावून घेत घेत मी फक्त नमस्कारच करू शकते तुला. असो, आपण या सगळ्याचा शेवट रसिको. मला असं वाटतं की त्याच्याच शब्दांनी व्हावा तेच उचित ठरेल. मी आत्ता माझ्या शब्दांना विराम देते. स्वयं टॉक्सच्या मन डेवी तनघाच्या सीझन 3च्या पुढच्या मुलाखतीत भेटू. पण तुर्ताच दादाच्या शब्दांनी थांबूया. मी हल्ली बरेचदा या कवितेने माझ्या कार्यक्रमांचा समारोप करण्याचा प्रयत्न करतो की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, त्या गरिबीचा मला अभिमान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा. आणि शेवटच्या वेळी इतकी, मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले,
मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, माणसांच्या काळजातच स्थान दे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. क्या बात आहे.